सगळ्यांना विद्रोही सलाम. आपण 2020 जे नवे शैक्षणिक धोरण सरकारनं मांडलं ते मंजूर झालं. त्या निमित्तानं ते शैक्षणिक धोरण हे संविधान विरोधी धोरण आहे असं सर्वांचं मत आहे. सर्व पुरोगामी परिवर्तनवादी सर्व वैचारिक संघटनांचं मत आहे की ते धोरण हे संविधान विरोधी आहे. त्यासाठी आपण विद्रोही विद्यार्थी संघटनेच्या वतीनं एक व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. यामागे अनेक व्याख्यानं आपण हे धोरण समजून घेण्यासाठी घेतले आहेत. आजपासून आपण दुसरी व्याख्यानमाला सुरू करतोय. तर पहिलंच व्याख्यान आपण कॉम्रेड धनाजी गुरव यांचं ठेवलेलं आहे. धनाजी गुरव हे विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्याध्यक्ष आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, विचारवंत आहेत. त्यांचे सांस्कृतिक आणि महाराष्ट्रातील तसेच समाजातील सांस्कृतिक आणि बाकीच्या घटकांवर त्यांचा अभ्यास आहे. सर्वांनाच ते महाराष्ट्रात सर्वांना माहीत आहेत. यांचं व्याख्यान आपण आज आयोजित केलेलं आहे. तर आजच्या व्याख्यानाचा विषय असा आहे की 2020 नवं शैक्षणिक धोरण सरकारनं जे संमत केलेलं आहे ते धोरण हे संविधान विरोधी आहे हे सर्वांचं मत आहे. हे आजचं व्याख्यान त्याच्यावरच आपण आयोजित केलेलं आहे. आपल्या सोबत सांगलीचे विद्रोही विद्यार्थी संघटनेचे राज्य समन्वयक रोहित पाटील आहेत. तर ते या आजच्या व्याख्यानाचं प्रास्ताविक करतील. मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या व्याख्यानाचं प्रास्ताविक मांडावं. रोहित पाटील सांगलीचे विद्रोही विद्यार्थी संघटनेचे राज्य समन्वयक आहेत. रोहित पाटील. सर्वांना सर्वप्रथम विद्रोही सलाम. मी रोहित पाटील. सर्वात प्रथम आयोजकांचा आभार मानतो की त्यांनी प्रास्ताविकेची महत्त्वपूर्ण जबाबदारी माझ्यावरती सोपवली. या 2020 मध्ये केंद्र सरकारने नवे शैक्षणिक धोरण जाहीर केले. पण हे शैक्षणिक धोरण जाहीर झाल्यानंतर जेव्हा आपण ह्या शैक्षणिक धोरणाचा मसुदा त्याच्यातल्या तरतुदी वाचतो तेव्हा हे शैक्षणिक धोरण इथल्या बहुजन कष्टकरी लोकांच्या शिक्षणाच्या विरोधातलं धोरण दिसतं. मग त्यांच्या अनेक मुद्दे त्यामध्ये आहेत. त्याच्या प्रास्ताविकेत सुद्धा आपण पाहू शकतो की हे धोरण कसे त्या बहुजन कष्टकरी लोकांच्या विरोधात आहे आणि त्यांना या भारतीय शिक्षण क्षेत्रातून बाहेर फेकण्याचा प्रयत्न ह्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून झालेला दिसतो. ह्या सगळ्या प्रकार जो आहे तो एक मनुवादी डाव आहे. इथल्या जाती व्यवस्थेला, वर्ण व्यवस्थेला वाव देणारं हे नवीन शैक्षणिक धोरण आहे. कोणत्याही शैक्षणिक धोरण हे दीर्घकाळ परिणाम करतं, ते समाज व्यवस्था घडवतं. त्यामुळे हे शैक्षणिक धोरण आपण व्यवस्थित पाहणं, त्याचा चिकित्सक पद्धतीनं अभ्यास करणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आज आपल्या सोबत विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष कॉम्रेड धनाजी गुरव सर आहेत. नवे शैक्षणिक धोरण 2020 चे सांस्कृतिक अंगाने मूल्यमापन या विषयावरती सरांचं आज व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं आहे. तरी मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. मुलं जो आलीत काय, जुळलेत काय कोण? हो, एक आपण 5 मिनिटं थांबूया आणि सुरू करूया. त्या अगोदर आपण पूर्वी घेतलेल्या जे व्याख्यानं आहेत त्याचं आपण थोडक्यात सांगूया. आपण मागच्या वेळेस आपण दगडे सरांचं, सांगलीच्या दगडे सरांचं व्याख्यान घेतलेलं होतं. त्यामध्ये सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे हे धोरण स्पष्ट केलं होतं. ते मनुस्मृती कसं, जाती व्यवस्था कसं पेरील आणि ते पुन्हा बहुजन समाजाला जाती व्यवस्था आणि वर्णात्मक व्यवस्थेकडे कसं घेऊन जाईल हे त्यांनी आपल्याला स्पष्टपणे त्यांचं 1 तास आपण ते व्याख्यान विद्रोही विद्यार्थी संघटनेमार्फत आयोजित केलेलं होतं. त्या अगोदर आपण राजेंद्र कुंभार सरांचं व्याख्यान आयोजित केलेलं होतं याच विषयावर. तर आपण याच सगळ्या प्रोसेसमध्ये आहोत. तर हेच समजून घेण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना आणि सर्वांनाच याची जाणीव व्हावी आणि या धोरणाविरोधात जी जनता कशी उभा राहील आणि आपलं शिक्षण जे बहुजनांनी उभं केलेलं शिक्षण आहे
ते कसं टिकेल आणि त्याच्यामध्ये अजून सुधारणा कशा घडवून आणता येतील हाच एक दृष्टिकोन त्यामागे आहे. तर ही सगळी व्याख्यानमाला आपण सुरू केलेली आहे. उद्या आपल्यासोबत प्राध्यापक अनिल कुरे सर आहेत, त्यानंतर प्राध्यापक काळोखे सर आहेत. याच टायमाला याच वेळेस व्याख्यानमाला आयोजित याच वेळेला आपण केलेले आहे. तर आज धनाजींना आता विनंती आहे की त्यांनी ते आपला विषय मांडावा अशी मी त्यांना विनंती करतो. धनाजी गुरु. मी जरा वेगळ्या मुद्द्यांच्यावर आज तुमच्यासोबत बोलावं असं माझ्या मनात आहे. याचं कारण असं आहे की आपण विद्रोही विद्यार्थी संघटना आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळ म्हणून या धोरणाकडे बघतो आहोत आणि शिक्षण धोरणाला आपण इतकं का महत्व देतो की त्याच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांनी गंभीरपणे विचार केला पाहिजे आणि आपण पण सगळ्यांनी गंभीरपणे विचार केला पाहिजे असं म्हणतो. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा मी असा घेणार आहे की शिक्षण धोरणामध्ये काय महत्वाचं असतं, म्हणजे आपण कुठल्या दृष्टिकोनातून एखादं शिक्षण धोरण, मग ते आपल्या देशाचं असेल, चीनचं असेल, इंग्लंडचं असेल, अमेरिकेचं असेल किंवा पाकिस्तानचं असेल, आपण कुठल्या मुद्दे किंवा कुठल्या दृष्टिकोनातून शिक्षण धोरण तपासायला पाहिजे. कारण तुम्ही सगळे कार्यकर्ते आहात आणि तुम्ही फिरत असता, कॉलेजवर असेल किंवा इतर ठिकाणी असतील. एखादा विद्यार्थी जर तुम्हाला असं म्हणाला की कशाला एवढं महत्व द्यायचं, शिक्षण जे काय असेल ते शिकायचं, असं एखादा सर्वसामान्य विद्यार्थी म्हणू शकतो. त्यावेळेला कार्यकर्ते म्हणून तुम्ही त्या मुलाला किंवा मुलीला किंवा विद्यार्थी शिक्षकाला सुद्धा कन्व्हिन्स करू शकला पाहिजे की शिक्षण धोरण हे आमच्या सगळ्या भविष्याच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. का महत्वाचं? आणि माझ्या मनात असं पण आहे की ही चर्चा संपत आल्यानंतर आपण मुलांच्या मनात जे प्रश्न असतील प्रकाश, ते प्रश्न आपण गोळा करूया आणि त्याच्यावर चर्चा करूया. खूप भाषणं शिक्षण धोरणावर होणार आहेत. अर्थातच मला जे म्हणायचं आहे ते टिप्पण तुमच्याकडे खरं तर ग्रुपवर दिलेलं आहे आणि दिलं नसलं तर मी पुन्हा देतो, पोस्ट करतो. पण कार्यकर्ते म्हणून आपण या सगळ्या परिस्थितीकडे कसं बघायला पाहिजे याला मी आज माझ्या मांडणीमध्ये महत्व देणार आहे. त्या दृष्टीनं तुम्ही तुमचे जे मुद्दे असतील ते काढा आणि आपण त्याच्यावर चर्चा करू असं माझं मत आहे. म्हणून आज कार्यकर्तेच आपण, मी कार्यकर्ता आणि तुम्ही कार्यकर्ते, आपण एकत्र होऊन चर्चा करत आहोत शिक्षण धोरणावर, असं आपलं स्वरूप ठेवायला काय हरकत नाही असं माझं मत आहे. पहिली गोष्ट लक्षात ठेवा की शिक्षणाला सुरुवातीपासूनच महत्व आहे आणि ते महत्व हे मानवी समाजाच्या निर्मितीपासून, विद्रोही विद्यार्थी संघटनेच्या टिपणामध्ये तुम्ही हे वाचलेलं असेल की प्रत्येक काळातून पुढे जाण्यासाठी किंवा पुढची पिढी घडवण्यासाठी हे त्यांना सगळं शिकवावं लागतं. म्हणून शिकल्याशिवाय माणूस घडत नाही. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की एक जर्मन विद्वान ज्या स्त्री आहेत त्याने असं म्हटलेलं आहे की स्त्रिया जन्माला येत नाहीत, स्त्रिया घडवल्या जातात. म्हणजे काय? तर त्यांना स्त्री म्हणून तू कसं वागावं, पुरुषांच्या सोबत कसं वागावं, नवऱ्यासोबत कसं वागावं, मुलांच्या सोबत कसं वागावं हे वारंवार शिकवलं जातं. कधी प्रोत्साहन देऊन, कधी वेगवेगळ्या गोष्टींचं लोभ दाखवून, तर कधी शिक्षा करून सुद्धा. आणि मग त्यातून स्त्री घडते. म्हणजे स्त्री ही जन्माला येत नाही, स्त्री घडवली जाते असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्या म्हणण्याला अर्थ आहे. याचं कारण असं आहे की आपण जर विचार केला तर जन्माला आल्याबरोबर आपण असे घडलेलो नसतो, माणूस म्हणून जन्माला येत नसतो. एक जनावर म्हणूनच आपण जन्माला येतो आणि जनावराचा जर माणूस व्हायचा असेल तर मग आपल्याला काही गोष्टी शिकूनच घ्याव्या लागतात. आणि हे शिकणं जेव्हा सामाजिक पातळीवर जातं
तेव्हा ते राजकीय होतं. म्हणजे उदाहरणार्थ स्त्रियांच्या सोबत पुरुषांनी कसं वागावं याच्याबद्दल फक्त व्यक्तिगत मुद्दा राहत नाही, सगळ्या समाजाचा मुद्दा तयार होतो आणि मग त्याच्यातून नियम तयार होतात. जे नियम त्या घराला लागू असतील, जे नियम त्या गावाला लागू असतील, जे नियम त्या जिल्ह्याला लागू असतील, त्या समाजाला लागू असतील, मग त्या राज्याला आणि देशाला लागू असतील. म्हणजे नियम म्हणजे आपण कसं वागावं हे ठरवणं, हे सुद्धा आपल्याला एक प्रकारचं समाजामध्ये माणूस म्हणून घडण्यासाठीचं शिक्षण असतं. आणि मग तुम्ही ते मोडलं की मग तुम्हाला शिक्षा केली जाते. ही शिक्षा म्हणजे सुद्धा शिक्षणाचा एक भाग म्हणूनच त्याच्याकडे पाहिलं जातं. तुम्ही हेल्मेट न घालता गाडी चालवली तर तुम्हाला शिक्षा होते, म्हणजे कायदा केलेला असतो. म्हणजे कायदा का केलेला असतो, तर कायदा तुमच्या सुरक्षिततेसाठी केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की तुम्ही जर अपघात व्हायचा नसेल, झाला तर सुरक्षित जगायचं असेल तर हेल्मेट घाला. असं शिक्षणानंतर जर एखादा माणूस ते स्वीकारत नसेल तर मग त्याला शिक्षेपर्यंत जातं. याचा अर्थ सगळं जीवन हे शिक्षणासोबत आणि एकंदरीत कायदे कानून सोबत जोडलेलं असतं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून मग प्रत्येक पिढीमध्ये शिक्षण बदलत जातं. ज्यावेळी सरंजामी व्यवस्था असेल, छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा त्यांच्या अगोदरचा काळ असेल, त्यावेळेचं शिक्षण वेगळं. त्यावेळी काय कम्प्युटर नव्हते, मोबाईल नव्हते, त्यावेळेला असे वह्या पुस्तकं नव्हत्या. त्यावेळेला जे होतं ते घेऊन माणसाला त्या काळातलं जे जीवन आहे ते जीवन जगणं शिकावं लागत होतं. म्हणजे माणसाला माणूस घडवणं हे शिक्षण करतं. आणि अलीकडच्या भाषेत बोलायचं झालं तर माणसाला नागरिक घडवणं हे सुद्धा शिक्षणच करतं. अर्थात माणसं शिकू नयेत, माणसं जनावरासारखीच राहावी, माणसांनी विचार करू नये आणि माणसांनी दुसऱ्यांच्यावर अवलंबून राहावं, यासाठी सुद्धा प्रयत्न करणारा एक जनसमूह या देशात आणि या पृथ्वीवर कायम सर्वत्र आहे. त्यांचे असे डावपेच चाललेले असतात की ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या समाजानं शिकू नयेत, काही समाजानं शिकावे आणि बाकीच्या समाजाला त्याच्यापासून काहीही लाभ होता कामा नये, त्यांनी माणूस म्हणून विचार करता कामा नये, जगता कामा नये, त्यांनी जनावरासारखं आम्ही सांगू ते करावं आणि तसाच विचार करावा असा आग्रह धरणारे काही जनसमूह आहेत. ते मात्र ह्या ज्ञान प्रसाराला किंवा ह्या शिक्षणाला त्यांच्या कलानं मोड द्यायचा प्रयत्न, म्हणजे माणूस घडवायचा म्हणजे कसा घडवायचा, इथं तो मुद्दा आहे. म्हणजे आपल्याला असं वाटू शकतं की माणूस घडवणं म्हणजे तो चांगलाच माणूस घडला पाहिजे. मग तो चांगला म्हणजे काय ह्याची व्याख्या आपण करायला सुरू करतो आणि ज्यावेळी माणूस चांगला म्हणजे काय याची व्याख्या करायला आपण सुरू करतो त्यावेळी समाजामध्ये मतभेदांना सुरुवात होते आणि त्याच्यावरून शिक्षणाचं धोरण चांगलं की शिक्षणाचं धोरण वाईट, शिक्षणाचं धोरण यांच्या सोयीचं, शिक्षणाचं धोरण त्यांच्या गैरसोयीचं, असं सुरू होतं. ते सुरू होतं की जे शिक्षणातून घडणारी माणसं कशी घडावी, चांगली म्हणजे कशी. आणि मग आपल्याला असं लक्षात येईल की चांगल्या माणसाची व्याख्या काय. आपण या बाबतीमध्ये जास्त गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे. कारण शिक्षण धोरणाचं मूल्यमापन करत असताना आपण चांगलं कशाला म्हणतो आणि वाईट कशाला म्हणतो, योग्य काय, अयोग्य काय, पुरोगामी काय, प्रतिगामी काय, विकासगामी काय आणि अंधारगामी काय, असं आपण त्याच्यामध्ये फरक करायला सुरू करतो. हे माणूस पण आहे, त्याची व्याख्या आपण काय करतो याला सुद्धा एक महत्व आहे. म्हणून आपण शिक्षणाकडे बघत असताना माणूस पण घडवण्याच्या कुठल्या टप्प्यावर आपण आहोत हे आपण पहिल्यांदा समजून घ्यायला पाहिजे. म्हणून मी म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं शिक्षण वेगळं, त्यावेळेचं धोरण वेगळं. त्यानंतर स्वातंत्र्याच्या अगोदरचं इंग्रजांच्या काळातलं शिक्षण वेगळं, त्याचं धोरण वेगळं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा देश स्वातंत्र्य झाल्यानंतर हे शिक्षण वेगळं आणि हे धोरण वेगळं. आपण ज्यावेळी बदललेल्या समाज व्यवस्थेमध्ये एखाद्या गोष्टीचं शिक्षण घेतो त्यावेळी आपल्याला त्या समाज व्यवस्थेचं काय आत्ताचं अस्तित्व आहे आणि त्यात योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे
हे समजून घेऊन असं शिक्षण द्यावं लागतं की याच्या पुढचा चांगला माणूस त्यातून निर्माण व्हावा. आणि हे निर्माण होण्यासाठी चांगलं काय आणि वाईट काय ठरवण्यासाठी आपण आपल्या मूल्य व्यवस्था कुठल्या याचा विचार करतो. आपण ज्यावेळी विचार करू शिक्षण धोरणाचा, त्यावेळेला या जगामध्ये माणसाने एकमेकासोबत कसं वागावं हे ठरवणारा विचार करू. इथं फरक कसा पडतो? आपल्या देशामध्ये परंपरागत पद्धतीनं मनुस्मृती नावाची एक विचार पद्धती आणि कायदे कानून होते. आणि ते असं म्हणत होते की ब्राह्मणेतर म्हणजे ब्राह्मण म्हणून जन्माला आलेला माणूस आहे हा एक टप्पा आहे 10व्या शतकानंतरचा. त्याच्या अगोदरची परिस्थिती वेगळी होती. ते 6व्या शतकात वेगळी होती, 5व्या शतकात वेगळी होती, इसवी सणाच्या पूर्वी परिस्थिती वेगळी होती. आपण ज्यावेळी मनुस्मृतीचं नाव घेतो त्यावेळी कार्यकर्त्यांनी हे लक्षात घ्यायचं की आपण साधारण 10व्या शतकानंतरच्या परिस्थितीबद्दल जास्त आग्रहानं बोलतो. त्याच्या अगोदर मनुस्मृती इतकी घट्ट झालेली नव्हती. पुष्यमित्र शुंग सत्तेवर आला आणि त्यानं मनुस्मृतीच्या कायद्यांची राज्यकर्ता म्हणून अंमलबजावणी सुरुवात केली आणि तेव्हापासून मनुस्मृती हळूहळू अस्तित्वात आली किंवा घट्ट झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि 10व्या शतकानंतर ती खूपच, शंकराचार्यांच्या नंतर ती खूपच पक्की झाली. आणि त्यानंतर ब्राह्मण जातीत जन्मलेला माणूसच फक्त शिक्षण घेणं, शाळा शिकणं, औपचारिक ज्याला अमूर्त शिक्षण असं म्हणतो ते शिक्षण घेण्याची किंवा त्यांच्या अगोदरचा काळ असेल त्यावेळेचं शिक्षण वेगळं. काय झालंय? काय कम्प्युटर नव्हते, मोबाईल नव्हते, प्रकाश असे वह्या पुस्तकं नव्हत्या. त्यावेळेला जे होतं ते घेऊन माणसाला त्या काळात अंमलबजावणी आहे ते चालू हा बोला आता चालू आहे बोला. हा म्हणजे रिपीट व्हायला लागले रे. नाही बोला. हा मनुस्मृती घट्ट होण्याच्या काळामध्ये म्हणजे कॉम्रेड शरद पाटलांच्या भाषेमध्ये जरट होण्याच्या काळामध्ये किंवा ती पक्की होण्याच्या काळामध्ये म्हणजे जाती व्यवस्थेची उतरंड पक्की होणं आणि जाती व्यवस्थेचे शिरस्थानी ब्राह्मण जात असणं आणि त्यांनी फक्त शिक्षणाचा हक्क जातीपुरता मर्यादित करणं, औपचारिक शिक्षणाचा, आणि तेच शिक्षण फार महत्वाचं आहे असं एक वातावरण घडवणं, ह्या दोन गोष्टी आपल्या दृष्टीनं महत्वाच्या आहेत. त्यावेळेला फक्त ब्राह्मण जातीत जन्मलेला माणूसच शिकू शकत होता आणि सत्तेच्या आधारावर क्षत्रियांनी ब्राह्मण जातीला आव्हान दिल्यानंतर मग काही प्रमाणामध्ये हे ज्ञान क्षत्रिय राज्यकर्ते, सरंजामदार ज्यांना म्हणतो, ज्यांना यज्ञोपवीस घालण्याचा हक्क हा होता, मिळालेला होता किंवा लढून मिळवलेला होता, त्या जातींच्या पुरतं, काही लोकांच्या पुरतं ते मर्यादित होतं आणि ब्राह्मण जातीला पूर्णपणे अमूर्त ज्ञान घेण्याची, शिकण्याची, शिकवण्याची मुभा होती, बाकीच्यांना नव्हती. बाकीच्यांना बाकीचं ज्ञान होतं की नाही जे आवश्यक आहे जग चालण्यासाठी, समाज चालण्यासाठी, नागरिक म्हणून जगण्यासाठी, नागरिक घडण्यासाठी होतं. मग ते शेती करण्याचं ज्ञान होतं, मग ते शिकार करण्याचं ज्ञान होतं, ते मासं मारण्याचं ज्ञान होतं, ते धान्यासोबत कसं वागावं, धान्य कसं जपून ठेवावं, धान्य टिकवावं कसं, धान्य शिजवावं कसं, जनावरांचे आजार समजून कसे घ्यावेत, झाडांचे नमुने समजून कसे घ्यावेत, हे सगळं ज्ञान होते की ज्या ज्ञानाच्या आधारावर ह्या जगाची प्रगती झाली आणि जग इथपर्यंत आलं. आणि इथून पुढच्या काळामध्ये जर जग टिकायचं असेल तर ते सुद्धा ज्ञान महत्वाचंच आहे. पण त्याला अमूर्त ज्ञान म्हणून मान्यता नाही मिळाली. खरं तर ते जास्त अमूर्त आहे. म्हणजे समजून घेणं की एखाद्या भुईमुगाच्या रानामध्ये एखादी भुईमुगाची वेल न उपटता, हे उदाहरण मी आपल्या विद्रोही विद्यार्थीच्या भूमिकेमध्ये पण आहे की शेतामध्ये पाय ठेवून फक्त वर बघून, जमिनीच्या वर बघून खालच्या शेंगा काढायला आहेत की नाही कसं कळणार? अभ्यासांत ते होऊ शकतं. तसंच जसं एखादे ज्ञान हे तुम्ही अनुभवाच्या आधारावर, संकलित झालेल्या ज्ञानाच्या अनुभवाच्या आधारावर घेऊ शकता, ते ज्ञान सुद्धा महत्वाचं असतं. पण ज्यांनी श्रमाला महत्व दिलं नाही त्यांनी अशा गोष्टीला कधीही आयुष्यामध्ये आणि समाजामध्ये सुद्धा महत्व दिलं नाही की ज्याच्यात श्रम आहे, ज्याच्यात कष्ट आहे, ज्याच्यासोबत मातीचा,
वनस्पतींचा आणि जनावरांचा आणि माणसांचा व्यवहार एकत्र येतो, या ज्ञानाला या मनुस्मृतीच्या आणि ब्राह्मणी व्यवस्थेनं कधीही महत्व दिलं नाही. त्यामुळे ते ज्ञान हे कायम दुय्यमच राहिलं. आणि दुय्यम ज्ञान आणि मग एकदम अव्वल ज्ञान अशी जी विभागणी ज्ञानाची श्रमापासून आणि संस्कृतीपासून झाली, ती आपण शेती संस्कृतीपासून झाली, ती आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि आपण एखादं शिक्षण धोरण तपासत असताना त्याच्यामध्ये श्रमाचा आणि ज्ञानाचा संबंध कसा आलेला आहे हे तपासलं पाहिजे. कारण समाज चालण्यासाठी श्रम आणि श्रमाचं ज्ञान आणि व्यवहार हे दोन्ही एकत्र येणं याला जास्त महत्व आहे. हे जर आणखीन जास्त स्पष्ट करून पाहिजे असेल तर तुम्ही बसवण्णांची वचनं वाचा. बसवण्णांनी अनुभव मंटप अशी जी नवी संकल्पना मांडली, त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलंय की जे कृतिशील नाहीत, जे श्रम करत नाहीत, त्याने किती जरी ज्ञान सांगितलं तरी त्या ज्ञानाचा काहीही उपयोग नाही. हे जग त्याच्या आधारावर, पोपटपंचीच्या आधारावर हे जग चालत नाही, असं बसवण्णांचं स्पष्ट म्हणणं होतं. म्हणून जर तत्वज्ञान सांगायचं असेल, ज्ञान सांगायचं असेल, तर ते व्यवहारात असलेलंच ज्ञान सांगितलं पाहिजे. जे तुम्ही स्वतः व्यवहारात आणू शकता, तुम्ही जे जगू शकता, तुम्ही जे करू शकता, तेच बोला आणि तेच सांगा. बुद्धानं पण हे सांगितलं. बुद्धाला तथागत त्यासाठीच म्हणत होते, जे तुम्ही करू शकताय ते बोला आणि जे बोलताय ते करा. असं जे तत्व आहे ते बसवण्णांनी काय कवे कैलास या सिद्धांतामध्ये आणि अनुभव मंटपच्या सिद्धांतामध्ये सांगितले. म्हणजे ज्ञानाचे जे प्रकार आहेत त्या प्रकारांच्या बाबतीमध्ये तुमचं शिक्षण धोरण काय भूमिका घेतं, हा एक निकष आपल्याला आपल्या शिक्षण धोरणासोबत लागू केला पाहिजे. म्हणून हा पहिला मुद्दा आपण लक्षात ठेवला पाहिजे. दुसरा मुद्दा असा की तुम्हाला कसा समाज पाहिजे, हे जे स्वप्न असतं जगण्याचं. मला समाज हा हिंसा करणारा, भांडणं करणारा, मारामाऱ्या करणारा, एकमेकाची नरडी दाबणारा नको. मला समाज हा एकमेकासोबत गोव्या गोविंदानं राहणारा, प्रेमानं राहणारा, शांततेनं राहणारा, सहजीवन एकमेकाचं मान्य करणारा असा समाज असावा, शांततेचा समाज असावा. मला सगळा समाज कष्ट करणारा असावा, विषमतेनं भरलेला. म्हणजे काही लोक म्हणजे आपल्या बायकोच्या वाढदिवसाला विमान भेट देतात, काही लोक 400-500 कोटीची बोट भेट देतात, आणि काही लोकांना मात्र जीव गमवावा लागतो, खायला अन्न मिळत नाही म्हणून. श्रम करायची तयारी असताना, कुवत असताना सुद्धा जेव्हा माणसाला पोटासाठी मरायची वेळ येते, त्यावेळची विषमता ही अत्यंत टोकाची असते, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मग अशा समाजामध्ये, विषमतेच्या समाजामध्ये चांगलं आहे आणि तसंच राहावं असं म्हणणारा नागरिक तुम्ही तयार करणार आहात का? माणूस पण तुमचं कशात आहे, हा प्रश्न ज्यावेळी आपण विचारतो आणि शिक्षण धोरणाला ते आपण निकष लावतो की ह्या शिक्षण धोरणामध्ये घडलेला अपेक्षित असलेला माणूस हा आमच्या 21व्या शतकाला भारतामध्ये साजेसा घडणार आहे का, असा निकष तुम्ही त्या धोरणाला लावा. आणि त्या धोरणातनं काय उत्तर येतंय हे तपासा. म्हणून आपण एका बाजूला जग चालण्यासाठी आवश्यक असलेली क्रिएटिव्हिटी, कृतिशीलता, श्रम, सर्जनशीलता यांचं या शिक्षणामधलं, शिक्षणाच्या व्यवस्थेमधलं स्थान काय, आणि दुसऱ्या बाजूला 21व्या शतकाला साजेस नागरिक माणूस पण घडवणं ह्या शिक्षण व्यवस्थेनं गृहीत धरलेलं आहे का, हा एक दुसरा प्रश्न विचारायला पाहिजे आपण. म्हणजे त्या शिक्षण धोरणाला आणि त्या शिक्षण धोरणाचं आपण परीक्षण करू शकलो पाहिजे. तिसरा मुद्दा आपल्याला शिक्षण धोरणाला नेहमीच असा विचारला पाहिजे की आमची माणसं कोण, याची स्पष्टता आपल्याला असली पाहिजे. म्हणजे माझी माणसं म्हणजे टाटा, बिर्ला, अंबानी ही माझी माणसं आहेत का, की खरोखर श्रम करणारे, घाम गाळणारे, कष्ट करणारे, प्रामाणिकपणे जगणारे आणि रोजच्या रोज कष्ट न चुकवता प्रामाणिकपणे कष्ट करणारी ही जी सगळी माणसं आमची, शेतकरी असतील, कामगार असतील, राबणारा बहुजन समाज आपण ज्याला म्हणतो, त्या बहुजन समाजाचं या शिक्षणातून काय होणार आहे, असा तिसरा प्रश्न आपण कोणत्याही धोरणाला, शैक्षणिक धोरणाला विचारा आणि मग त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला काय मिळतात असं एक वेळा आपण बघायला पाहिजे, असं माझं म्हणणं.
त्यामुळं मी या धोरणाला आता जे 2020 साली जे धोरण मंत्रिमंडळानं जाहीर केलं, त्या धोरणाला हा प्रश्न विचारताना आतापर्यंत राबणाऱ्या बहुजन समाजाच्या विकासासाठी जे लढून वेगवेगळे हक्क आम्ही मिळवले, ते हक्क हे शिक्षण धोरण देणार आहे का? म्हणजे आमची जी माणसं आम्ही ज्याला म्हणतो, ज्या बाजूने आम्ही उभा राहतो, ज्यांची बाजू घेऊन लढायचं आणि जगायचं असं आपण ठरवलं, त्या माणसांचे हितसंबंध राखण्यासाठी आतापर्यंत जे आपण लढून वेगवेगळे कायदे करून घेतले सरकारकडून, त्यासाठी आमच्या माणसाने हौतात्म्य पत्करलं. म्हणजे माझं म्हणणं एकलव्याचा अंगठा असाच गेलेला नाहीये. त्यातून आम्ही आमचा हक्क प्रस्थापित करायचा प्रयत्न केला. शंभुकाची हत्या किंवा शंभुकाचं हौतात्म्य आम्ही वाया जाऊ देणार नाही. आम्ही बुद्ध आणि बुद्धानं शिकवलेलं तत्वज्ञान वाया जाऊ देणार नाही. चक्रधराने आम्हाला जे शिकवलं त्यांना हुतात्मा व्हायला लागलं, बसवण्णा हुतात्मा झाले, आम्ही वाया जाऊ देणार नाही. आम्ही तुकोबांनी सांगितलं आम्हाला, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. हा आमच्या राबणाऱ्या बहुजन समाजाच्या हक्कासाठी लढणारा वारकरी संत, किंवा त्यांनी ज्यांना सांगितलं की नामदेवच हा माझा प्रेरणा आहे असं म्हणणारा नामदेव सुद्धा शिक्षणाबद्दल ज्ञानाबद्दल फार गंभीरपणे बोललेला आहे. आणि तो हक्क बहुजनांचा प्रस्थापित करण्यासाठी आयुष्यभर लढला. यांनी जे हक्क प्रस्थापित केले आणि शिवाजी महाराजांनी नंतरच्या काळामध्ये ते राज्यकर्ता म्हणून स्वीकारले, आणि त्याच्या पुढे जाऊन महात्मा ज्योतिराव फुले असतील, शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, ह्या सगळ्या आमच्या माणसांनी, भाऊराव पाटील असतील, संत गाडगे महाराज असतील, पंजाबराव देशमुख असतील, तुकडोजी महाराज असतील, यांनी जे आमच्या माणसांना लढून मिळवून दिलं शिक्षणाचे ज्ञानाचे हक्क, त्याचा या धोरणामध्ये काय समावेश आहे, असे 4 प्रश्न आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही धोरणाला विचारावे. आणि मग आपल्या स्वप्नात जो समाज आहे असा समाज असावा ज्याच्यामध्ये दुष्काळ पडता कामा नये, ज्याच्यामध्ये पाणी प्रदूषित होता कामा नये, ज्याच्यामध्ये हवा प्रदूषित होऊन माणसं आजारी पडलेत आणि मरायला लागलेत असं होता कामा नये, ज्याच्यामध्ये आजारी पडलं आणि औषध घेण्यासाठी पैसा नाही म्हणून गरीब माणूस मेला असं होता कामा नये. असा जर समाज अस्तित्वात यायचा असेल, समृद्ध समाज, सुखी समाज, शांततेत जगणारा समाज, तर त्यासाठी या शैक्षणिक धोरणानं काय साधलेलं आहे असाही प्रश्न आपण कुठल्याही शिक्षण विषयक धोरणाला विचारला पाहिजे असं माझं मत आहे. आणि मग आपण काही वेळ मी अनेक 10-15 मिनिटं या धोरणाबद्दल हे निकष लावून मला या धोरणामध्ये काय दिसलं असं बघणार आहे. आणि मी तुम्हाला ते मॉडेल म्हणून एखाद्या वेळेस समजून सांगेन की ह्याच्यामध्ये आपले हे 4-5 प्रश्न जे निकष आहेत, ज्या चौकटी आहेत आपण तयार करायला पाहिजेत एखाद्या धोरणाकडे बघण्यासाठी. त्या चौकटींच्यातनं बघितलं तर, निकष लावले तर हे शैक्षणिक धोरण काय दिसतं, आणि मग हे शैक्षणिक धोरण चांगले आहे की वाईट आहे, वाईट असेल तर किती वाईट आहे, आणि चांगलं असेल तर किती चांगलं आहे असं आपण तपासून घेऊ शकतो. पहिली गोष्ट, हा काय कायदा नाही, हे धोरण आहे. आणि कायदा हा संविधानाला धरूनच करावा लागतो, धोरणावर ते बंधन नाही. त्यामुळं तुमचं धोरण हे संविधानाच्या बाबतीमध्ये काय भूमिका घेणार आहे हे पण आपल्याला कळतं. आणि मी जो शेवटचा मुद्दा मांडला की राबणाऱ्या बहुजन समाजाचे जे हितसंबंध आहेत ते सुरक्षित करणारे आतापर्यंत जे मिळवलेलं आहे आम्ही, म्हणजे कायदे करून घेतलेले आहेत, त्याचे संबंध काय हे संविधानासोबत जोडलेला मुद्दा आहे. आता आपण हे शिक्षण धोरण काय आहे आणि ते कसं अस्तित्वात आलं ह्याचे एक 2-3 मिनिटांमध्ये आपण बघूया. माझं असं म्हणणं आहे की हे शिक्षण धोरण आणणारे कोण आहेत. काही लोक असं म्हणतात की तुम्ही त्यांच्याबद्दल बायस्ड आहात. म्हणजे कोणाबद्दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपबद्दल तुम्ही बायस्ड असल्यामुळं तो दृष्टिकोन घेऊन तुम्ही धोरणाकडे बघता. मी म्हणतो की का नाही बघायचं. म्हणजे राज्यकर्ते कोण आहेत याच्यावरूनच धोरण कसं असेल किंवा असायला पाहिजे हे ठरतं. कारण राज्यकर्ते शत्रूच्या हिताचं शिक्षण धोरण आणत नाहीत,
राज्यकर्ते हे आपल्या आवश्यक असलेल्या राज्यासाठीचा नवा नागरिक घडवण्यासाठी शिक्षण धोरण आणतात. मग भाजपचं जर स्वप्न असेल की या देशामध्ये मनुस्मृती पुन्हा प्रस्थापित झाली पाहिजे आणि या देशामध्ये एकही दुसरा अल्पसंख्याक राहता कामा नये, वेगळ्या संस्कृतीचा माणूस राहता कामा नये, सगळ्यांनी हीच संस्कृती आम्ही म्हणतोय ती स्वीकारली पाहिजे, असा जर त्यांचा उद्देश असेल, मग ते आदिवासी असू दे, भटके विमुक्त असू देत, हिंदू सोडून बाकी ख्रिश्चन असू देत किंवा कोणी, हिंदू म्हणजे तरी काय, बहुजन समाजाची संस्कृती RSS ला मान्य नाही, फक्त मनुस्मृतीची ब्राह्मणी संस्कृती त्यांना प्रस्थापित करायची आहे आणि सत्तेचा उपयोग ते त्यासाठीच करतायत. त्यांना जो माणूस घडवायचा आहे तो ब्राह्मण धर्माला साजेसा माणूस घडवायचा. मग राज्यकर्ते जर का ब्राह्मण धर्माचे समर्थक असतील तर आम्ही ती चौकट घेऊन या धोरणाकडे बघू नये असं म्हणणं हे एक तर राजकीय अज्ञान आहे किंवा हे ढोंग आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे ढोंग म्हणजे बघू नका असं म्हणणं, याचा अर्थ त्यांनी काहीही केलं तरी चालेल, तुम्ही त्याला विरोध करू नका असं म्हटल्यासारखा. याचा अर्थ तुम्ही प्रस्थापित व्यवस्थेचे समर्थक आहात, त्यांनी काहीही केलं तरी चालेल, तुम्ही बोलू नका असं म्हटल्यासारखं आहे. म्हणून राज्यकर्ते कोण आहेत हे शैक्षणिक धोरण किंवा कुठल्याही प्रकारचं औद्योगिक धोरण सुद्धा प्लॅनिंग, म्हणजे ज्याला आपण बजेट म्हणतो देशाचं, ते सुद्धा राज्यकर्ते कोण आहेत याच्यावरून ते कोणाकडे जास्त पैसे लावणार, कसे लावणार, त्याची दिशा काय असणार हे ठरतं. त्यामुळे राज्यकर्त्यांच्याकडे दुर्लक्ष करून एखाद्या धोरणाचं मूल्यमापन करता येत नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे जे भोंगळ विद्वान आहेत त्यांना आपण सांगायला पाहिजे, ही तुमची चालूगिरी बंद करा. तुम्हाला जे राज्यकर्त्यांचे चमचेगिरी करायची ते अवश्य करा, पण आम्हाला करायला सांगू नका, अशा भाषेत आपण त्यांना सांगू शकलो पाहिजे. कारण धोरण हे राज्यकर्ते ठरवताना त्यांच्या भूमिकेला योग्य असलेला माणूस निर्माण करण्यासाठीच करतात. आता भाजपनी संघवाले सत्तेवर आहेत, आपली जी बहुजन समाजातली माणसं त्यांच्या वळचणीला जाऊन उभा राहील त्यांचं काही चालत नाही. रामदास जरी जन्मानं बौद्ध असला तरी तो बौद्ध तत्वज्ञान तिथं अंमलबजावणी करण्यासाठी गेलेलं नाही, ते संघाचं तत्वज्ञान अंमलबजावणी करण्यासाठी गेलेलं आहे. हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. असं मी एक नाव घेतलं, बाकी सगळे तसेच आहेत. त्यामुळं राज्यकर्ते जर का जातीयवादी धर्मांध असतील तर शैक्षणिक धोरणाकडे बघताना आपण तो निकष लावला पाहिजे. हे कसं असतं, मी माझ्या टिपणामध्ये सुद्धा ते उदाहरण दिलेलं आहे. एखादा गौंडी जर का चिखलाच भिंती बांधण्यामध्ये तज्ञ असेल आणि आपल्याला ते घर चांगलं वाटू शकतं, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या बऱ्याच तालुक्यांच्या मधून अजून ही चिखलाची भिंती बांधायची पद्धत आहे, विशेषतः आजरा, गडिंग्लज वगैरे, किंवा मराठवाड्यामध्ये धाबे आणि खानदेशामध्ये सुद्धा धाब्याची घरं बांधणं ही चिखलाचीच घरं बांधली जातात. ती चांगली घरं असतात, त्याच्याबद्दल काय कोणी म्हणायची गरज नाही. आणि ती खऱ्या अर्थानं इंडिजिनस वस्तू ज्या आहेत त्या वापरून विकासाचा एक मार्ग म्हणून त्या दिशेकडे बघितलं जाऊ शकतं, आधुनिक म्हणून. पण जर का आपण चिखलाची भिंत बांधणाऱ्या आणि चिखलाचं घर बांधणाऱ्या एखाद्या गौंड्याला सांगितलं की तू 10 मजली RCCची बिल्डिंग बांध, तर तू बांधू शकणार नाही. RCCची बिल्डिंग बांधण्यासाठी विचार आणि व्यवहार वेगळा असलेला गौंडी किंवा इंजिनियर आपल्याला आणावा लागेल. त्यामुळे चिखलाचा गौंडी आणला की तो चिखलाचंच घर बांधणार. तसं भाजपवाले सत्तेवर आले तर त्यांचं शिक्षण धोरण ते अंमलात आणणार, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून हे भाजपवाले सत्तेवर आहेत, त्यांनी ज्या वेळेला शिक्षण धोरण ठरवलं त्यावेळेला ह्या मुद्द्यांच्याकडे ते दुर्लक्ष करणार नाहीत, आपण सुद्धा करता कामा नये. आणि आपल्या माणसांना ते समजून सांगण्यासाठी त्याचा उपयोग आपण केला पाहिजे. हे शिक्षण धोरण ठरवणारी मंडळी कोण आहेत? पुन्हा मुद्दा तोच आहे, भाजपनं जे कस्तुरी रंगन नावाचे चेअरमन ह्या शिक्षण धोरण समितीचे बनवले, त्यांचा आणि एज्युकेशनल सिस्टीम, शैक्षणिक व्यवस्था म्हणून काहीही संबंध नाही. हे अवकाश तज्ञ आहेत, म्हणजे अवकाशामधल्या काही गोष्टींचे ते एक्सपर्ट असतील सुद्धा, मला माहित नाही त्यांच्याबद्दल, मला त्यांच्या त्या ज्ञानाचा अपमान करायची गरज नाही ज्याच्यावर त्याने आयुष्यभर काम केलं किंवा आयुष्य जगले. पण ज्या माणसाचा शिक्षणाशी, शिक्षण व्यवस्थेशी, शिक्षण कसे घ्यावे, कसल्या प्रकारे शिक्षण देणं चांगलं, लहान मुलांच्या बाबतीमध्ये शिक्षणाचा कसा विचार करावा,
टीनएजर्स मध्ये शिक्षणाचा कसा विचार करावा, विज्ञानाच्या बाबतीमध्ये, मेडिकलच्या बाबतीमध्ये शिक्षणाचा कसा विचार करावा, याच्याबद्दल ज्या माणसानं आयुष्यात कधी विचार पण केले नाही, व्यवहार पण केले नाही, अशा माणसाला चेअरमन बनवणं हे सुद्धा एक डावपेचाचा भाग आहे. मी असं का म्हणतो, कारण कस्तुरीरंगन हे यापूर्वी सुद्धा एका समितीचे चेअरमन होते. ते होते पश्चिम घाट जैवविविधता संरक्षण समिती. पश्चिम घाटामध्ये जे जैवविविधता आहेत त्या टिकवल्या पाहिजेत आणि पर्यावरण टिकलं तर संपूर्ण दक्षिण भारतामध्ये पावसाळा चांगला जाणार आहे. नाही तर पावसाळा चांगला जाणार नाही, दुष्काळ पडेल आणि मग संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होईल. म्हणून पश्चिम घाट हा अत्यंत सेन्सिटिव्ह आहे असं जगातल्या सगळ्या पर्यावरण शास्त्रज्ञांनी, वातावरण शास्त्रज्ञांनी सांगितल्यानंतर भारत सरकारने त्यावेळी एक समिती नेमली आणि त्या समितीचे अध्यक्ष केले होतं हे जे आपले माधव गाडगीळ आहेत, जे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पर्यावरण तज्ञ आहेत, त्यांना अध्यक्ष केलं होतं. खरं तर त्यांना वनस्पती, प्राणी आणि उत्पादन व्यवस्था यांच्यातला एकमेकांचा संबंध हे फार चांगला माहिती आहे. त्याने त्याच्यावर खूप संशोधन केलेलं आहे. त्यांचं आयुष्य त्याने त्याच्यात घालवलं आणि सगळ्या जगातले विचारवंत आणि वैज्ञानिक, पर्यावरण वैज्ञानिक त्यांना त्यांचं मत मानतात आणि गांभीर्याने घेतात. अशा माणसानं संपूर्ण हा घाट फिरून सगळ्या लोकांच्या सोबत चर्चा करून, अभ्यास करून एक चांगला अहवाल हा सरकारला दिला होता. पण त्या अहवालामध्ये पर्यावरणाच्या दृष्टीनं, लोकांच्या दृष्टीनं, शेतीच्या दृष्टीनं, सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीनं चांगल्या गोष्टी असल्या तरी या देशाला लुबाडण्यासाठी बसलेल्या ज्या जमाती आहेत, ज्याच्यामध्ये व्यापारी आहेत, ज्याच्यामध्ये उद्योगपती आहेत, मल्टीनॅशनल कंपनी आहेत, खाणी खोदणारे आणि खनिज काढून नेणारे आहेत, रस्ते बनवणारे आहेत, या सगळ्या मल्टीनॅशनल कॉर्पोरेट्सना मात्र त्याच्यामध्ये स्थान नव्हतं आणि त्यांचे हितसंबंध गाडगीळांच्या मांडणीमध्ये नव्हते. लोकांच्या उद्योगाला त्यांची मान्यता होती. लोकांच्या जगण्यासाठी आवश्यक असलेले प्रक्रिया उद्योग व्हायला पाहिजेत ह्याच्याबद्दल त्यांचं म्हणणं होतं. पण ते कसे असावेत, काय असावेत या बाबतीत त्यांनी मांडणी केलेली होती. पण ज्यावेळी मल्टीनॅशनल बहुदेशीय कंपन्यांनी दबाव आणला त्यावेळेला याच कस्तुरीरंगनच्या अध्यक्षतेखाली नवी समिती नेमली गेली की ज्यांना पर्यावरणातलं काही कळत नाही त्या माणसानं अगदी मल्टीनॅशनल कंपन्या, कॉन्ट्रॅक्टर्स आणि यांना आवश्यक असलेला अहवाल तयार करून दिला आणि तो लगेच सरकारने स्वीकारला आणि लगेच जंगल उद्ध्वस्त व्हायला सुरुवात झाली. ही ख्याती आहे कस्तुरीरंगन यांची. त्यानंतर कस्तुरीरंगन हे राज्यसभेचे सदस्य झाले, खासदार झाले. म्हणजे जो माणूस आपण वैज्ञानिक म्हणून आयुष्यभर नोकरी केल्यानंतर सुद्धा ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला गती नाही त्या क्षेत्रामधले चेअरमनशिप घेतो आणि त्यानंतर तो खासदार होतो, आमदार होतो किंवा आणखीन काहीतरी शासनाच्या सोयी सवलती मिळवतो, त्यावेळी त्याच्या कमिटमेंट बद्दल प्रश्न तयार होतो. आणि असंच काम त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आता केलेलं आहे. त्याच्यामध्ये आयुष्यभर शिक्षणाचं संशोधन केलं किंवा आयुष्यभर शिक्षणाबद्दल काहीतरी संस्था काढल्या, नवीन मुलांना कसं शिकवावं समजून सांगितलं, 4 शिक्षणाबद्दलची पुस्तकं लिहिली वगैरे, असलं काहीही न केलेले माणसंच त्यांनी कमिटीमध्ये घेतलेली आहेत. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता या ह्याच्यामध्ये काय महत्वाचं आहे, जर का तुम्ही चांगली माणसं कमिटीवर घेतली असती तर शिक्षणाबद्दल आतापर्यंतच्या विकासाबद्दल एक गंभीरपणे चर्चा होऊ शकली असती. तसं ह्या सरकारनं काहीही केलं नाही. हे आलं कमिशन, त्याच्यावर बऱ्याच लोकांनी सुधारणा सुचवल्या. या सरकारनं त्यांच्या चारित्र्याला धरून कोणाच्याही सुधारणा स्वीकारल्या नाहीत, नाकारल्या. म्हणजे बरीच चांगली माणसं या बाबतीमध्ये सुधारणा देत होते. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातली बरीच माणसं आहेत, ज्याच्यामध्ये युजीसीचे माजी चेअरमन सुखदेव थोरात आहेत, ज्याच्यामध्ये अनिल सदगोपालन हे शिक्षणाच्या बाबतीमध्ये प्रचंड अनुभव आणि तत्वज्ञानाच्या बाबतीत काम केलेला माणूस आहे, ज्याच्यामध्ये डॉक्टर गणेश देवींच्या सारखी माणसं आहेत. देशभरातल्या शिक्षणाचे व्यवहार आणि तत्वज्ञान या बाबतीमध्ये तज्ञ असलेल्या बऱ्याच लोकांनी सूचना केल्या. ह्या सरकारने त्या स्वीकारल्या नाहीत आणि या सरकारनं लोकसभेमध्ये सुद्धा हे धोरण मांडलं नाही. त्यामुळं जे लोकांचे त्यांच्या पक्षाचे असणार पण त्यांना तरी कळायला पाहिजे होते की काय शिक्षण धोरण येणार आहे, ते पण त्यांनी केलं नाही.
आणि मंत्रिमंडळासमोर मांडलं आणि मंत्रिमंडळानं मान डोलावल्याबरोबर हे शिक्षण धोरण अंमलात आणायचं त्यांनी ठरवलेलं आहे. आता आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की संविधानानं जी प्रक्रिया सुचवलेली आहे या देशामध्ये की केंद्र आणि राज्य ह्या दोन्हीकडे शिक्षण हा भाग आहे, कन्करंट लिस्ट ज्याला म्हणतात, त्यामध्ये म्हणजे राज्याचा पण हक्क असतो आणि केंद्राचा पण हक्क असतो आणि दोघांनी मिळून देशाचं शिक्षण धोरण हे तयार करणं आवश्यक आहे किंवा तयार करण्यामध्ये त्यांचा पण एक रोल, त्यांचा पण एक भाग असला पाहिजे. या धोरणामध्ये लोकसभेला पण विश्वासात घेतलं नाही, राज्यसभेला विश्वासात घेतलं नाही आणि देशामध्ये जेवढी राज्य आहेत त्या राज्यापैकी कुठल्याही राज्याला काहीही यांनी विचारलेलं नाही आणि त्यांना पण विश्वासात घेतलेलं नाही. हे आपण लक्षात घ्या, हे संविधानाच्या विरोधात. या शिक्षण धोरणामध्ये अशा पद्धतीनं त्यांना जबरदस्तीनं हे शिक्षण धोरण लादावंसं का वाटलं, चर्चा घडवली तर मग शिक्षण धोरणामध्ये असलेल्या गोष्टींची अंमलबजावणी करायला जड जाईल. असं काय आहे या धोरणामध्ये की ज्याच्यावर चर्चा होऊ नये असं संघवाल्यांना, भाजपवाल्यांना आणि मोदींच्या नेतृत्वाखाली चाललेल्या सरकारला वाटतं, हे आपण समजून घ्यायला पाहिजे असं माझं म्हणणं. काय आहे या धोरणामध्ये? या धोरणामध्ये मोठा गाजावाजा करून त्याने जे पूर्वीचं धोरण होतं की 1ली ते 7वी, त्यानंतर 12वी, 10वी, 12वी पर्यंत, त्यानंतर 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन, 2 वर्षाचं पोस्ट ग्रॅज्युएशन, ह्याच्यामध्ये बदल केला आणि मग बालवाडीपासून घ्यायला सुरू केलं. खरं तर महाराष्ट्रामध्ये बालवाडी कायदेशीर आहेत आणि बालवाड्यांच्या आधारावरच पुढचं शिक्षण झालं पाहिजे म्हणून या महाराष्ट्रातल्या अगदी स्वतःला कम्युनिस्ट म्हणवणाऱ्या सुद्धा लोकांनी शिक्षणाच्या धोरणामध्ये काम करून बालवाडी का महत्वाची आहे हे समाजाला पटवून देऊन बालवाड्या सुरू केलेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टीने ह्या शिक्षण धोरणामध्ये काहीही चांगलं नाही. जे पूर्वी होतं तेच आहे, फक्त त्याच्यामध्ये जास्त गोंधळ केलेला आहे प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीमध्ये. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरं जर आपण बघितलं तर काय दिसतं प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा, प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत आपण लढून आतापर्यंत जनतेनं जे वेगवेगळे कायदे करून घेतलेले होते शिक्षणाच्या बाबतीत ते या शिक्षण धोरणानं नाकारलेले आहेत. त्यांना यामध्ये कुठंही स्थान नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हे 2 बाजून आपण बघायला पाहिजे. पहिला मुद्दा असा की आमच्या माणसाने लढून मिळवलेलं ह्या धोरणात आहे की नाही, हा मुद्दा जर बघायचा असेल तर प्राथमिक मध्ये संविधानामध्ये असं लिहिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो आग्रह त्यावेळी केलेला होता, कारण शाहू महाराजांचं सगळं शैक्षणिक धोरण बाबासाहेबांनी समजून घेतलेलं होतं आणि सगळ्या देशामध्ये शाहू महाराजांनी जे बहुजनांच्या विकासासाठी धोरण सांगितलं ते अत्यंत उपयोगी आहे. असं असल्यामुळंच त्यावेळच्या सगळ्या संविधान सभेनं बाबासाहेबांचं म्हणणं ऐकून घेऊन मग त्याच्यामध्ये नेहरू होते, त्याच्यामध्ये पटेल होते, काँग्रेसवाले सगळे होते, गांधी होते, त्या सगळ्यांनी मान्य केलं. काय मान्य केलं की प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं असलं पाहिजे आणि मोफत असलं पाहिजे. जर का प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत हा संविधानाचा भाग असेल तर आता जे शिक्षण धोरण आपल्या समोर आणलेलं आहे भाजपवाल्यांनी आणि संघवाल्यांनी, या शिक्षण धोरणामध्ये प्राथमिक आणि मोफत शिक्षण राहिलेलं नाही. हा आपण मूलभूत फरक म्हणून लक्षात घेतला पाहिजे. दुसरा जो मुद्दा आहे तो मुद्दा असा आहे की या धोरणामध्ये माणूस 21व्या शतकात घडवण्यासाठीच्या गोष्टी आहेत का, हा निकष आपण लावला पाहिजे. आणि मी तुम्हाला पुन्हा सांगतो की या धोरणानं संपूर्ण धोरणामध्ये कुठंही संविधानाचे मूल्यांच्या बद्दल 1-2 ठिकाणी जाता जाता चर्चा आहे. म्हणजे संविधानातल्या मूल्यांना आम्ही महत्व देतो, पण कसं देतो, व्यवहारात कसं आणतो, काहीही नाही. सेक्युलर हा शब्द संविधानामध्ये आहे. संपूर्ण या धोरणामध्ये एकाही ठिकाणी इथली राज्यव्यवस्था सेक्युलर आहे आणि माणसाने सेक्युलर विचार केला पाहिजे असं अर्ध वाक्य सुद्धा नाही. सेक्युलर हा शब्दच या शैक्षणिक धोरणामध्ये नाही. हे फार घातक आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे त्यांना सेक्युलरिझम मान्य नाहीये. सर्व धर्माच्या बाबतीमध्ये राज्यकर्ते म्हणून कसं व्यवहार असावा
हे संबंध त्यांना मान्य नाहीत, कारण ते मनुस्मृती आणि ब्राह्मण धर्माचे समर्थक असल्याचा तो परिणाम आहे, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरा जो मुद्दा मी मगाशी तुम्हाला सांगितला की श्रम आणि शिक्षण, अमूर्त ज्ञान आणि ज्ञान, बौद्धिक आणि शारीरिक श्रम यांचं नातं काय आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांनी आम्हाला सगळ्या महाराष्ट्राला रयतचं एक उदाहरण घालून दिलेलं आहे. शिका आणि कमवा आणि शिका, म्हणजे श्रम करा आणि श्रमासोबतच शिक्षण घ्या, श्रमाला कमी लेखू नका. श्रम हे जग चालवण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. कमवा व शिकाचा अर्थ तो आहे. मी बसवण्णांचं उदाहरण दिलं, नाथ परंपरेनं पण तेच सांगितलेलं आहे की श्रम करणं हे जास्त महत्वाचं आहे. या धोरणामध्ये श्रम ही गोष्ट महत्वाची आहे आणि तिचा कुठेही अपमान होता कामा नये असं साधं वाक्य सुद्धा नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे हे धोरण श्रमाचा तिरस्कार करणारी मनुस्मृती आणि श्रम करणाऱ्या श्रमिकांचा म्हणजे शूद्रांचा तिरस्कार करणारी मनुस्मृती अंमलबजावणीसाठी मांडलेलं धोरण असल्यामुळं श्रमाला या शैक्षणिक धोरणामध्ये महत्व नाही. आहे ते कसं आणि कुठे हे आपण नंतर बघूया, पण हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरं, या देशामध्ये जाती व्यवस्था आहे, या देशामध्ये स्त्री पुरुष भेद आहे, या देशामध्ये दलित असतात तसेच भटके विमुक्त राहतात, या देशामध्ये आदिवासी संस्कृती आहे आणि वेगवेगळे आदिवासी जनसमूह हे या देशामध्ये राहतात. त्यांच्यासोबत कसं वागावं, शिक्षण घेतलेल्या माणसानं कुठली मूल्य व्यवस्था माणसांना दिली तर ते सगळे या समाजांच्या सोबत चांगले वागतील, शेतकऱ्यासोबत, कामगारासोबत. या धोरणामध्ये आपल्या देशातल्या अस्तित्वात असलेल्या सामाजिक विषमतांची कुठेही नोंद घेतलेली नाही. म्हणजे जणू काय जाती व्यवस्था अस्तित्वातच नाहीये, जणू काय आदिवासी बिगर आदिवासी अस्तित्वातच नाहीये, जणू काय भटके विमुक्त अस्तित्वातच नाहीये, आणि जणू काय हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, इसाई हे धर्म सुद्धा या देशामध्ये आहेत याचा साधा कुठं उल्लेख सुद्धा नाही. याचा अर्थ व्यवहारामध्ये जे नागरिक घडतील या शिक्षण धोरणामुळं ते नागरिक हे सेक्युलर मनाचे नसतील, विषमता समजून घेऊन त्या विषमतेच्या विरोधामध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे ह्या विचाराचे नसतील, ते श्रमाला महत्व देणारे नसतील, ते ऐत खाऊ असतील. हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे हे शिक्षण धोरण जो नागरिक घडवेल तो नागरिक हा इथले सामाजिक विषमता दुर्लक्षित करणारा आणि ती वाढली तर वाढू दे म्हणणारा नागरिक असेल. म्हणजे शाखेवर जाणारा संघाचा कार्यकर्ता कसा घडावा तसं घडवण्यासाठीच हे धोरण आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून प्राथमिक शिक्षणामध्ये तुम्ही हे निकष लावा किंवा उच्च शिक्षणाला सुद्धा हे सगळे निकष तुम्ही परत लावू शकता. असे निकष लावून आपण जर शिक्षण धोरण बघायचं ठरवलं तर तुम्हाला प्राथमिक मध्ये जे मोफत आणि सक्तीचं शिक्षण ह्या तत्वाला त्यांनी नाकारलेलं आहे. RTE म्हणजे राईट टू एज्युकेशन हा कायदा जो मधल्या सरकारने केला काँग्रेसच्या नेतृत्वाखालच्या, ते कायदा सुद्धा त्यांनी मानलेला नाही. त्यांचं धोरण काय म्हणतं की त्यांचं धोरण प्रामुख्यानं असं म्हणतं की आम्हाला प्राचीन इतिहासामधली सनातन संस्कृती आणि तिचं ज्ञान हे विद्यार्थ्यांना द्यायचं आहे. मग प्राचीन इतिहासामधली सनातन संस्कृती म्हणजे त्यावेळेला पण होती आणि आता पण आहे अशी कुठली? सनातन म्हणजे इटर्नल हा इंग्रजी शब्द प्रयोग त्याने वापरलेला आहे. ती कुठली, ती तत्व कुठली? म्हणजे त्यांनी कुठेही बुद्धाचं नाव घेतलेलं नाही, त्यांनी कुठेही बसवण्णांचं नाव घेतलेलं नाही, महावीरांचं नाव घेतलेलं नाही, आदिवासी संस्कृतीचं नाव घेतलेलं नाही. त्यामुळे मूल्य व्यवस्थेचे जे स्रोत आहे, आदिवासी संस्कृती हा मूल्य व्यवस्थेचा स्रोत आहे. बुद्धाचं तत्वज्ञान हे समतेच्या मूल्य व्यवस्थेचा स्रोत आहे. बसवण्णांचं तत्वज्ञान, पैगंबरांचं तत्वज्ञान, येशू ख्रिस्तांचं तत्वज्ञान हे मूल्य व्यवस्थेचा स्रोत आहे. त्याच्यावर आता विषमतेची पुटं चढलेली आहेत, ती मनुस्मृतीची पुटं आहेत, ते काढून आपण त्या तत्वज्ञानांच्याकडे बघायला पाहिजे. पण या सगळ्या कुठल्याही व्यवहारामध्ये, मांडणीमध्ये बुद्ध किंवा समतेच्या तत्वज्ञानाचा उल्लेख नाही. उलट विषमतेच्या तत्वज्ञानाचा मात्र वेगवेगळ्या ठिकाणी उल्लेख, म्हणजे त्यांच्याकडे दिशादर्शक पद्धतीनं बघितलेलं दिसतं. हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे.
म्हणून या शिक्षण धोरणातल्या प्राथमिक आणि माध्यमिक मध्ये त्यांनी आपले सगळे शिक्षणाचे हक्क नाकारलेले आहेत. जे सरकार महाराष्ट्रामध्ये तर हे शिक्षण धोरण फारच मागासलेलं आहे, म्हणजे प्रतिगामी आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांनी 3 विद्यार्थी असले तरी सुद्धा शाळा चालली पाहिजे असा एक कायदा केला होता आणि त्याचं नाव होतं महात्मा फुले वसती शाळा. म्हणजे महात्मा फुलेंनी शिक्षणात काम केलं म्हणूनच आपण महात्मा फुलेंना आणि सावित्रीबाईंना समाज शिक्षक म्हणून, खरं तर त्यांचाच जन्माचा दिवस आहे तो आपण शिक्षक दिन झाला पाहिजे म्हणून आग्रह केला. याचं कारण त्याने शिक्षणात काम केलं म्हणून काँग्रेस आणि आघाडीच्या सरकारनं महात्मा फुले वसती शाळा सुरू केल्या. 3 विद्यार्थी असले तरी सुद्धा शाळा होणार आणि शिक्षक तिथं जाईल. या सरकारनं 20 आणि 30 विद्यार्थी असलेल्या शाळा सुद्धा बंद कराव्या असं सुचवलेलं. म्हणजे प्राथमिक शाळा जर गावात 20 आणि 30, आता लोकसंख्येच्या मर्यादेनं आणि जगण्यासाठी लोक शहरात गेल्यामुळं गावातल्या शाळांची पटसंख्या कमी होत चाललेली आहे. अशा वेळेला एक जरी विद्यार्थी असला तरी तिथं शाळा चालली पाहिजे आणि शिक्षक असला पाहिजे. हे जास्त चांगलं धोरण झालं असतं. खर्च तुमच्या बाच्या घरातला तुम्ही देत नाही. शिक्षणावर जो खर्च होतो तो खर्च हा जनतेचा खर्च आहे. तुम्हाला धंदा करण्यासाठी किंवा व्यवसायाचे दृष्टिकोन घेऊन शिक्षणाकडे बघण्यासाठी जनतेनं निवडून दिलेलं नाही. आणि ज्यांना निवडून दिले ते आम्ही चूक केली हे सुद्धा आपण आपल्या जनतेला समजून सांगू शकलो पाहिजे. ते धंदा करायला लागलेले आहे शिक्षणाचा, म्हणून परवडत नाही. म्हणून 10 किलोमीटरचा हवेतलं अंतर घेऊन त्या 10 किलोमीटर मध्ये एक एज्युकेशनल कॉम्प्लेक्स असेल, शिक्षण संकुल असेल आणि तिथं सगळ्या प्रकारचं शिक्षण दिलं जाईल असं त्यांनी मांडायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे 10 किलोमीटर मध्ये एक शाळा असा त्याचा अर्थ होतो. त्यांचं म्हणणं जर का अनेक शाळा असल्या तरी त्या सगळ्यांचं मिळून आम्ही एकच कॉम्प्लेक्स धरणार. मग चित्रकलेचा एक शिक्षक 10 ठिकाणी शिकवेल 10 शाळा असल्या तर याचा अर्थ काय? म्हणजे एखाद्या हिऱ्यावर किंवा एखाद्या लोखंडी तुकड्यावर कारखान्यामध्ये 10 कामगार जर वेगवेगळं काम करत असले तरी त्याचे उत्पादन तयार होतं. तसं तुम्ही मानवी मनाना आणि लहान मुलांना सुद्धा वस्तूच्या रूपात बघता आणि त्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं आणि त्याच्यातून इंटरॅक्शन होऊन ज्ञानाची निर्मिती होते आणि ज्ञान स्वीकारलं जातं मुलांच्या मनामध्ये. ही प्रक्रियाच नाकारली गेली कारण शिक्षणाबद्दल तुमचा दृष्टिकोनच वाईट आहे. त्यामुळं प्राथमिक शाळा बंद करण्यासाठीचं धोरण हे यांनी ह्याच्यामध्ये मांडलेलं आहे. आणि दुसरं त्यांनी सुरुवातीपासून खाजगी शाळांच्यावर भर दिलेला आहे. त्यामुळे खाजगी शाळा चांगल्या राहतील असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे सरकार खर्च करणार नाही आणि 6% खर्च करू शिक्षणावर ही जी त्यांनी अर्थात आजचे दिन की जशी गोची आहे किंवा आम्ही असं करू तसं करू ह्या ज्याने थापा मारल्या तशा ह्या पण थापाच आहे. त्यामुळं 6% खर्च करण्यासाठीच हे शिक्षण धोरण नाही. हे शिक्षण धोरण हे शिक्षणावरचा खर्च 0 करण्याकडे घेऊन जाणार आहे आणि शिक्षणाचं खाजगीकरण आणि भांडवलदारांच्या घशात शिक्षण घालायला जाणार हे धोरण आहे. आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांनी काही गोष्टी फारच घातक प्राथमिक शिक्षणामध्ये केलेल्या आहेत. त्याची नोंद करून आपण थोडं पुढे जाऊया. माझ्या हातात आता फारच कमी मिनिटं आहेत. चर्चेला जागा द्यायची म्हणून मी परत फार तर उच्च शिक्षणाबद्दल तुमच्यासोबत बोलेन. पण माध्यमिक शिक्षणाचे त्यांनी जे कौतुक केलेलं आहे त्या कौतुकामध्ये त्यांचा महत्वाचा भाग आहे तो व्यवसाय शिक्षण म्हणजे प्रोफेशनल व्होकेशनल एज्युकेशन असं ते म्हणतात. आणि त्या बाबतीमध्ये त्यांचं काय म्हणणं आहे की त्यांचं म्हणणं असं की ज्ञान आणि शिक्षण हे माणसाच्या जाणीवांच्या मध्ये आत असतंच. फक्त त्याचं मॅनिफेस्टेशन म्हणजे त्याचं व्यक्त होणं ह्यासाठी शिक्षणाची गरज असते. आणि हे करणं हे 7वी 8वी ते 10वी 11वीच्या मुलांच्या पर्यंत त्यांच्या मनामध्ये असलेलं व्यावसायिक ज्ञान वर काढणं आणि त्यांना त्या पद्धतीनं व्यावसायिक शिक्षण देणं हा आमचा उद्देश आहे असं ते म्हणतात. आता कुठल्या प्रकारचं ज्ञान आणि कुठल्या प्रकारचे व्यवसाय माणसाच्या जाणीवेमध्ये नेणिवेमध्ये किंवा मनामध्ये आत असतील की जे वर यायला हे मदत करणार आहे ते जाती व्यवस्थेचं ज्ञान आहे. म्हणजे लोहाराच्या मुलाला माहिती आहे
की लाकडासोबत कुठलं लाकूड चांगलं, कुठलं लाकूड वाईट आणि कुठल्या हाताऱ्यानं काय करायचं. सुताराच्या लोखंडाच्या बाबतीमध्ये मुलाला माहिती आहे की काय करायचं. कुंभाराच्या मुलाला त्याच्या वडिलांच्याकडून आणि परिस्थितीमधून त्यानं समजून घेतलेलं आहे की कुठल्या प्रकारची माती निवडायची, कशी निवडायची आणि तिचं माती कशी भिजवायची आणि चिखल कसा करायचा आणि त्याची भांडी कुठल्या मातीतून कुठली भांडी होऊ शकतात. हे जे ज्ञान आत आहे ते काढण्याच्या प्रक्रियेला ते असं म्हणतायत की आत असलेलं ज्ञान व्यक्त करण्यासाठी मदत करणं आणि त्याच्या आधारावरचे व्यवसाय त्या मुलांना शिकवणं हे त्यांनी आता त्यांच्या शिक्षणाचा मुख्य भाग बनवलेला आहे. आणि 6वी 7वी मध्ये त्या विद्यार्थ्यानं त्याचं जीवन कसं असावं याचा मार्ग निवडायचा आहे. 6वी 7वी आणि 10वी 11वीतली मुलं आपलं जीवन काय असावं याचा मार्ग निवडू शकतात. आता तुम्ही क्लास लावता पुढे काय करावं यासाठी आणि तुमचे शिक्षक जे गुरुकुल पद्धतीनं शिकणार आहेत, कारण ह्या शिक्षण धोरणामध्ये असं म्हटलेलं आहे की शिक्षक हा महत्वाचा आहे. म्हणजे मध्ये मध्ये भयंकर कौतुक हे जे गुरुकुल होतं वर्ण व्यवस्थेतलं तसं ज्ञान तसे कसं महत्वाचं होतं आणि त्यातला गुरु किती चांगला होता आणि तो पुन्हा आला पाहिजे ह्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत, त्याचा उल्लेख आहे स्पष्टपणे त्यांचा. आणि त्यांनी इंग्रजीमध्ये सुद्धा शिक्षकाला गुरु म्हटलेलं आहे. हे गुरु जे वर्ण व्यवस्थेचं ज्ञान घेऊन येणार आहेत आणि ते ज्ञान आपल्या मुलांना शिकवणार आहेत आणि त्यांच्या जाणीवांच्या आणि नेणीवांच्या मध्ये असलेले व्यवसाय त्यांना करण्यासाठी ते उद्युक्त करणार आहेत. ते शिक्षकच ह्यांना 7वी 8वी 10वी 12वी मध्ये तू कुठला व्यवसाय करावा हे सांगणार आहेत. म्हणजे मी मगाशी जसं म्हटलं की मनुस्मृतीनं जी जाती व्यवस्था सांगितली त्या जाती व्यवस्थेच्या ज्ञानाला हे महत्व देणार आहेत आणि तेच ज्ञान व्यवसायामध्ये तुम्ही आणा म्हणजे मग बेरोजगारीचा प्रश्न सुटेल असं त्यांचं धोरण आहे. त्यांना पुन्हा एक वेळा या देशामध्ये मनुस्मृती पक्की करायची, जाती व्यवस्था पक्की करायची आहे. आणि अशा पद्धतीने त्यांनी माध्यमिक शिक्षण आणि प्राथमिक शिक्षण यांचा एक बंडल करून त्याच्यामधून मातृभाषेमध्ये शिक्षण असं एक त्यांनी नवं तत्व मांडलेलं आहे. आणि हे मातृभाषेतलं शिक्षण हे आवश्यक आहे, सगळ्यांनाच वाटतंय की आवश्यक आहे. पण मागासलेल्या समाजाच्या विभागामध्ये त्यांनी एज्युकेशन झोन तयार करायचे, स्पेशल एज्युकेशन झोन तयार करायचे असं ठरवलेलं आहे. म्हणजे आदिवासी भागामध्ये तीच आदिवासी भाषा येणारा शिक्षक नेमायचा, त्या मुलांना त्यानं तेच शिकवायचं, दुसऱ्या भाषा शिकवायच्या नाहीत. आणि मातृभाषेमध्ये एक वेळा हायस्कूल झाल्यानंतर मग ते विद्यार्थी कुठं जाईल, उच्च शिक्षणामध्ये तो जाऊ शकणार नाही, कारण त्याला ती भाषा येत नाही, त्याला इंग्रजी येणार नाही, त्याला मराठी येणार नाही. आदिवासी भागातल्या मुलाला त्याच्या शिक्षणासाठी वेगळंच शिक्षण सुरू केल्यामुळं आणि व्यवसाय शिक्षण दिल्यामुळं तो परत पुढे कुठे जाणार नाही. आणि मग जसं आफ्रिकेमध्ये किंवा अमेरिकेमध्ये काळ्या लोकांच्या वस्त्या वेगळ्या काढून त्यांचं वेगळं केलं गेलं, तसं इथं सुद्धा वेगवेगळ्या समाजाचे घेट्टो करायचं काम हे शिक्षण धोरण करणार आहे. आणि मग हे जे मागास विभाग आहे त्यांना विशेष शिक्षण विभाग केल्यानंतर त्याच्यामधली बरीचशी जबाबदारी हे त्यांनी नवीन एक संकल्पना काढलेली आहे, फिलॉन्थ्रॉपिक इन्स्टिट्यूट्स, म्हणजे परोपकारी संस्था, धर्मादायी संस्था, त्यांनी ती जबाबदारी घ्यायची. म्हणजे सरकार त्याच्यामध्ये काय करील हे स्पष्टपणे सांगितलेलं नाही. संपूर्ण प्राथमिक माध्यमिक शिक्षण सरकार मोफत देणार आहे असा उल्लेख कुठेही नाही. त्यामुळं फिलॉन्थ्रॉपिक इन्स्टिट्यूट नावाचं जे नवीन प्रकरण त्यांनी आणलेलं आहे ते भयानक आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी परदेशी शिक्षण इथं घेण्याची परवानगी, सगळी विद्यापीठं मल्टी स्पेशालिटीच्या नावाखाली जे डिसिप्लिनरी असं म्हणतात, मल्टी डिसिप्लिनरी सब्जेक्ट्स त्याच्या नावाखाली मोडीत काढायच्या आणि प्राथमिक शिक्षण हे पुन्हा एक वेळा खाजगीकरणाकडे जायचं, शाळा बंद करायच्या पद्धतीचं हे धोरण हे मनुस्मृतीकडे नेणारं धोरण आहे. मी जवळजवळ 55 मिनिटं 50च्या पेक्षा जास्त मिनिटं बोललेलो आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की कार्यकर्त्यांनी धोरणाच्या बाबतीमध्ये कुठले जरी प्रश्न विचारले तरी चालतील, आपण चर्चा जास्त करावी असं मी सुरुवातीला सांगितल्यामुळे मी आता थांबणार आहे. मी उच्च शिक्षणाबद्दल, त्यांनी संस्कृत भाषेला दिलेल्या महत्वाबद्दल, त्यांनी त्रिभाषा सूत्र मांडले त्याच्याबद्दल
आणि उच्च शिक्षणाचा अभ्यासक्रम कसा असेल आणि सगळी शिवाजी विद्यापीठ असतील, पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असेल, हे कसे मोडीत काढले जातील याच्याबद्दल आपण परत कधीतरी बोलूया. गरज असली तर बोलूया, नसली तर काय हरकत नाही. म्हणून मी आता थांबणार आहे आणि तुम्ही प्रश्न विचारा आणि आपण चर्चा करू, असं माझं मत आहे. प्रकाश. हा, हॅलो. हा, रोहित? मुलांना काय प्रश्न काय विचारा. सुरू करून 1 तास झालेला आहे. हो, रोहित. रोहित ऐकू येते का रे? रोहित. हो येतोय. हा, हो. विद्यार्थ्यांचे काय प्रश्न आहेत काय बघा, कारण मला काही दिसेना झालंय आज इथं. हा, Chat दिसत माझ्याकडे नाही. लाईव्ह गेले. मी सांगतो क्वेश्चन. आपल्याकडे एकच म्हणजे कमेंट बॉक्स मध्ये एकच प्रश्न आलाय. तर म्हणजे विद्रोहीला जर याची संधी दिली असती, असा एक प्रश्न अनिल पारधेने विचारलाय, तर शिक्षण धोरण बनवण्याची. तर हा धोरणाचा मसुदा कसा असावा, असं तुमच्या मते कसा असावा हे त्यांनी विचारलंय. तर मला वाटतं सगळ्या व्याख्यानामधून तो मुद्दा क्लिअर झालाय. पण तुम्हाला त्याच्याबद्दल काय मांडायचं असेल तर मांडा असं. नाही, खरं तर आपण जे विद्रोही विद्यार्थी म्हणून जी भूमिका घेतलेली आहे की शिक्षण व्यवस्था कशी असावी, एक तर पहिली गोष्ट आपण असं म्हटलं असतं की बजेटच्या शाहू महाराजांनी आवश्यक असेल तर त्यावेळेला बजेटच्या 23% म्हणजे जीडीपीच्या 23% हिस्सा शिक्षणावर खर्च केला आणि 16% तर कायमपणे केला. आपण किमान 10% तरी बजेटचा खर्च शिक्षणासाठी दिला असता तर KG to PG इंग्रजी शब्द आहे, म्हणजे अंगणवाडी बालवाडी ते ग्रॅज्युएशन, कुठल्याही शाखेचं ग्रॅज्युएशन हे मोफत आपण करू शकलो असतो. त्याचबरोबर आताची जी परीक्षा पद्धती आहे ज्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा बदल सुचवलेले आहेत, पण ते अंमलात कसे आणायचे ह्याच्याबद्दल काहीही नाही. ही जी परीक्षा पद्धती आहे जी तुमचं स्मरण परीक्षा घेते. बामणं कशी पूर्वी बडबडायची म्हणजे संस्कृत मधले श्लोक, आणि जो चांगला बडबडतो तो एक्सपर्ट, तसं आता वर्षभर घोकंपट्टी करायची आणि परीक्षेमध्ये आठवून सगळं लिहायचं. ही जी पद्धत आहे ही काय मूल्यमापनाची चांगली पद्धत नाही, असं जे आपण सुचवलेलं आहे त्याच्याबद्दल आपण वेगळा प्रस्ताव दिला असता. एवढंच नाही, श्रम आणि शिक्षण यांची एकमेकासोबतचं जे नातं आहे ते आणखीन घट्ट केलं असतं आणि श्रम करणाराच ज्या पद्धतीचं शिक्षण आहे ते शिक्षण समजून घेऊन चांगलं सांगू शकला असता. श्रमिकाची प्रतिष्ठा वाढवणारं शिक्षण आणि मूल्य व्यवस्था आपण शिक्षणातून इस्टॅब्लिश केली असती. आपण जाती व्यवस्थाचं काय गुण आहेत, किती वाईट आहे जाती व्यवस्था, हे शिक्षणामध्ये आपण त्याचा समावेश केला असता. जाती अंताच्या विषयाचा आपण भारतीय संविधान म्हणजे काय आणि त्याने दिलेली मूल्य व्यवस्था म्हणजे काय याला महत्व दिलं असतं. आपण लोकशाही मूल्य व्यवस्था म्हणजे काय आणि लोकशाहीमध्ये चांगला नागरिक घडण्यासाठी तुम्ही काय काय कमावलं पाहिजे हे आपण शिक्षणामध्ये महत्वाचा भाग म्हणून आणला असता. स्त्री पुरुष विषमता ही नष्ट झाली पाहिजे यासाठीचे खास प्रयत्न आपण केले असते. आपण पर्यावरण हे जग चालण्यासाठी का महत्वाचं आहे आणि पर्यावरण टिकवणारे उद्योग व्यवसाय आणि शेती कशी करावी याच्या संशोधनाला आणि याच्या शिक्षणाला महत्व दिलं असतं. आपण जर शिक्षण धोरण तयार करणार असलो तर हे शिक्षण धोरण हे जग निरंतर चालण्यासाठी आणि हिंसा माणसांची कमी होऊन जगण्यासाठीचा संघर्ष कमी होण्यासाठीचं शिक्षण धोरण आपण अंमलबजावणी केलं असतं. त्यातलं एकही गोष्ट या शिक्षणामध्ये नाही. हे शिक्षण धोरण हे भांडवलदारांना शिक्षण देणारं, श्रीमंतांना शिक्षण देणारं आणि स्त्री शूद्राती शूद्रांना शिक्षणापासून बाजूला काढणारं धोरण आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरा एक क्वेश्चन आपल्याकडे आहे. शरद पडळकर यांनी विचारला आहे, प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद होऊन संकुल करण्यात येणार आहे, ते संकुल सरकारी व मोफत शिक्षण देणार का? असं काही त्यांनी म्हटलेलं नाही. म्हणजे त्यांचा हेतू तो दिसतो, पण ज्या ज्यावेळी त्यांनी हे शिक्षण संकुल असा उल्लेख केलेला आहे ते सगळं शिक्षक संकुल हे सरकार चालवेल असा शब्दप्रयोग कुठेही नाही. त्यामुळं असं म्हणता येत नाही
की मग शरद पाडळकरांच्या राधानगरी तालुक्यामध्ये माझ्या मते 3 ते 4 शाळा राहतील. वाकीघोलामध्ये त्यांच्या गावापर्यंत एक, पलीकडच्या बाजूला ह्याच्या घोलामध्ये एक, अशा क्लस्टरमध्ये, क्लस्टर हा शब्द प्रयोग त्याने वापरलेला आहे. त्यामुळं 10 किलोमीटर, हवेतलं 10 किलोमीटर असं जर घेतलं, एरियल ज्याला म्हणायचं, तर तिथं ते एक शाळा त्याची ती असणार आहे, संकुल असणार आहे, आणि ते सुद्धा खाजगी असू शकतं. सरकारीच असेल असा उल्लेख कुठेही नाही. आणि या सरकारचं एकंदरीत धोरण हे शिक्षणावर खर्च करण्याचं नाही, जबाबदारी घेण्याचं नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे शरद आणि सगळ्यांनी आता लोकांना सांगितलं पाहिजे की आता शिक्षण संस्था ज्या कष्टानं बहुजन समाजानं उभा केल्या आणि शिक्षणाचं महत्व गावागावामध्ये जाऊन पटवलं, स्थानिक पातळीवर असेल, ते सगळं मोडीत काढण्यासाठी भाजप आणि RSS वाले बसलेले आहेत, हे आपण आता लोकांना सांगणं आवश्यक आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. शरद नको. त्यानंतर दुसरा एक प्रश्न आहे आपल्याकडे, तो शिवाजी विद्यापीठाच्या संदर्भात आहे. शिवाजी विद्यापीठ चालू ठेवण्यासाठी काय करावे? इंजिनिअरिंग कॉलेज BATU मध्ये जात आहे, BATU मध्ये जात आहे, BATU मध्ये जात आहे. जे आता कसं आहे की आता जे सगळ्या ज्या नियोजनाच्या शब्दावली होत्या विद्यापीठाच्या बाबतीमध्ये किंवा कॉलेजच्या बाबतीमध्ये, म्हणजे कॉलेज कुठल्या टप्प्यावर गेलं किंवा विद्यापीठ कुठल्या टप्प्यावर गेलं, आता त्याला काय अर्थ राहिलेला नाही. त्याने असं म्हटलेलं आहे की प्रत्येक कॉलेज हे किमान 3000 विद्यार्थ्यांचं असलं पाहिजे. 3000च्या आत विद्यार्थी आला की ते कॉलेज बंद करा, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते दुसरीकडं सोपवा तिकडं. आणि प्रत्येक कॉलेज हे मल्टीडिसिप्लिनरी असलं पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे विषय शिकवायला पाहिजेत. म्हणजे तुम्ही एका बाजूला नाट्याचा विभाग असला पाहिजे, दुसऱ्या बाजूला तुमच्याकडे मेडिकल असलं पाहिजे, तिसऱ्या बाजूला तुमच्याकडे इंजिनिअरिंग असलं पाहिजे, आणि मग स्पेस विज्ञान पासून सगळे विषय असले पाहिजेत, असा आता त्यांचा आग्रह आहे. आणि जर तुम्ही हे करू शकत नसाल तर तुम्ही ती संस्था चालवू शकत नाही. त्यामुळं कॉलेजेस ही डिग्री देणारी कॉलेज असतील. म्हणजे विद्यापीठ जसं शिवाजी विद्यापीठ डिग्री देतं ना, तसं प्रत्येक कॉलेज ही स्वतःची डिग्री देणारे कॉलेज असेल. जी कॉलेजेस आता डिग्री देणारे आहेत त्यांनी स्वायत्त कॉलेज झालं पाहिजे, संस्था झालं पाहिजे. आणि जे स्वायत्त आहेत त्यांनी स्वतःला विद्यापीठ म्हणून घोषित केली पाहिजेत. शिवाजी विद्यापीठाने त्यांचे जी कॉलेजेस स्वायत्त होऊ शकणार नाहीत आणि 3000 पेक्षा जास्त विद्यार्थी जमवू शकणार नाहीत, वेगवेगळ्या विद्याशाखा जे सुरू करू शकणार नाहीत, त्यांना मोडीत काढायचं. आणि तसं जर केलं तर पहिल्या टप्प्यावर शिवाजी विद्यापीठातली 200 कॉलेज 500 पैकी जाणार आहे. हे आपण लक्षात ठेवलं, बंद पडणार आहे. आणि जी आपल्या माणसांनी कष्टानं खेड्यापाड्यातून डोंगरातून कॉलेजेस काढले आणि मुलामुलींना शिक्षण मिळावं म्हणून प्रयत्न केले, ते सगळे प्रयत्न मोडून काढायचे. म्हणजे तुमची मुलं मग शिक्षणाकडे पुन्हा जाऊच नाहीत आणि त्यांनी मग मनुस्मृतीप्रमाणे त्यांच्या जातीनं दिलेला व्यवसाय करावा, असं त्यांची दिशा दिसते, आग्रह दिसते. त्यामुळं शिवाजी विद्यापीठ टिकवायचं असेल तर आपल्याला भाजपचं हे धोरण मोडीत काढलं पाहिजे. आणि भाजपचं धोरण आपण त्याच वेळी मोडीत काढू शकतो त्यावेळी संघप्रणित भाजपवाले आणि त्यांचे सगळे समर्थक चेले यांना निवडणुकीतून आपण पाडलं पाहिजे आणि सत्तेवरून बाजूला काढलं पाहिजे. त्यांना सत्तेवरून बाजूला काढणं हेच आपलं शिक्षण वाचवण्याचं सगळ्यात महत्वाचं धोरण असू शकतं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. शिक्षण वाचवायचं असेल तर त्यांना सत्तेवरून बाजूला काढलं पाहिजे, नाहीतर शिवाजी विद्यापीठ, सावित्रीबाई फुले विद्यापीठ नाही वाचू शकत. ते मोडणं हेच त्यांचं धोरण आहे. मला वाटतं त्यांना क्लिअर झाला असेल तो मुद्दा. किरण विधाटे यांचा प्रश्न आहे, नवीन शिक्षण धोरणात किरण विधाटे, नवीन शिक्षण धोरणात संविधानातील धर्मनिरपेक्ष तत्वाला फाटा दिला आहे का? जर असं असेल तर शिक्षणाच्या बाबतीत विशिष्ट एका धर्माला शिक्षणात ढवळाढवळ करता येईल हे घातक आहे, असं त्यांचं मत आहे. नाही, अगदी हो, ते किरणचं अगदी 100% बरोबर आहे. ह्या संपूर्ण धोरणामध्ये कुठंही सेक्युलर
हा शब्द प्रयोग नाहीये. आणि भारतीय संविधानानं दिलेली मूल्य व्यवस्था आणि भारतीय संविधानानं दिलेले हक्क, म्हणजे मी मगाशी जाता जाता सांगायचं राहिलं माझ्याकडून, ते महत्वाचं आहे की मनुस्मृतीनं जाती व्यवस्थेच्या आधारावर उत्पादनाची साधनं वाटली आणि त्यामुळं आर्थिक विषमता जातीच्या पायावर तयार झाली. म्हणून मग संविधानानं आणि शाहू महाराजांनी राखीव जागा द्यायला सुरू केलं. ज्यांच्याकडे मनुस्मृतीनं उत्पादनाची साधनं दिली नाही, ज्या जातींच्याकडे, त्या जातीच्या पायाच्या आधारावर राखीव जागा. या शैक्षणिक धोरणामध्ये मागास जाती जमाती यांच्याबद्दलच्या राखीव जागांचा नोकरीतल्या आणि विद्यार्थ्यांच्या सुद्धा एक शब्द नाही. जसं सेक्युलर नाही हा शब्द नाही, तसं राखीव जागा हा शब्द सुद्धा नाही. म्हणून संविधानानं इथल्या विषमतेला जे तोंड दिलं, ते संविधानानं दिलेलं सगळं तोंड ते आता बाजूला करणार आहेत आणि राखीव जागा मिळणार नाहीत. त्यामुळं संविधानातल्या सगळ्या गोष्टी नाकारलेल्या असल्यामुळे हे पुन्हा एक वेळा ब्राह्मणी फॅसिझमकडे जाणारं धोरण आहे. त्यामुळे किरणच्या मनातला संशय बरोबर आहे. त्यानंतर एक विद्रोही विद्येच्या वतीनंच प्रश्न होता की वसतिगृहांचा जो मुद्दा आहे, हा असा मुद्दा आहे, तर तुमचं यावर काय मत आहे? आणि कुणी त्यावर चर्चा पण करत आहे. बोला बोला. वसतिगृहांचा मुद्दा शैक्षणिक धोरणात कुठंच दिसत नाही आणि कुणी त्यावर चर्चा पण करत नाही असं आहे सगळं. वसतिगृहांना त्याने महत्व दिलेले नाही. त्याने वसतिगृह म्हटलेली आहेत, पण ते जे शिक्षण संकुल असेल त्याच्यामध्ये 1000-2000 विद्यार्थी राहतील. त्यांना चांगलं जेवण मिळावं, त्यांना अमुक मिळावं, व्यायाम करता यावा, त्यांना खेळता यावं, यासाठी त्या कॉलेजमध्ये सगळी व्यवस्था असली पाहिजे, शिक्षण संकुलामध्ये सगळी व्यवस्था असली पाहिजे असं लिहिलेलं आहे. वसतिगृह असतील, पण आपण जी वसतिगृह आणि आश्रमशाळा म्हणतोय त्याच्याबद्दलची कुठलीही स्पष्टता नाही. आपण उलट अशी मागणी करतोय की जो विद्यार्थी राहणार आहे, ज्याची इच्छा आहे, त्याला राहता आलं पाहिजे आणि शिकता आलं पाहिजे, अशी सगळीकडे वसतिगृह असली पाहिजेत, आश्रमशाळा असल्या पाहिजेत, असं आपण विद्रोही विद्यार्थी म्हणून मागणी करतो. पण या धोरणानं त्याला अजिबात स्थान दिलेलं नाही. त्यांनी जी वसतिगृह सुचवलेली आहेत ती व्यावसायिक वसतिगृह आहेत आणि त्याच्यावर कोण खर्च करणार? सरकार खर्च करणार आहे असा शब्द प्रयोग कुठंही नाही. त्यामुळं धोरण म्हणून जर समजून घ्यायचं असेल तर वसतिगृह बांधा, वसतिगृह चालवा आणि जे वसतिगृहाचे पैसे देऊ शकतील त्यांना ऍडमिशन द्या, असा त्याचा व्यवहारातला अर्थ निघणार आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर एक प्रश्न आहे, पण आताच्या व्याख्यानानिमित्त मला वाटतं तो रिलेटेड नाहीये. आपण तो कधीतरी त्यावर व्याख्यान ठेवून घेऊयात. त्यानंतर एक प्रश्न किरण भोसले सरांचा प्रश्न आहे, शिक्षण धोरण ठरवण्यामध्ये. रिलेटेड प्रश्न नाही तो काय आहे वाचा सांगा की. तो प्रश्न, आजचा मराठा आरक्षणाचा निर्णय कसा वाटतो, पुढे काय होईल, काय करायला हवे, असा त्यांचा प्रश्न आहे. अमर पाटील यांचा. निकाल लागलाय का? हो, आज निकाल लागलाय आणि कोर्टानं स्थगिती दिली आहे असं न्यूज मध्ये येत आहे. नालायक पण आहे. म्हणजे मराठामध्ये काय एक समाज नाही आहे, त्याच्यामध्ये कुणबी कुरवाडी आहेत आणि मनुस्मृतीनं ज्यांना शूद्र समजलं ते आहेत. त्यामुळं त्यांना राखीव जागा मिळाल्याच पाहिजेत असं विद्रोही म्हणून आपण भूमिका घेतली होती. राजकीय भूमिका पण आपण तशीच घेतलेली होती. ज्यांना उत्पादनाची साधनं मनुस्मृतीनं नाकारली त्यामध्ये सुद्धा शूद्र आहेत. अतिशूद्र तर आहेतच, आदिवासी आहेतच, पण शूद्र सुद्धा आहेत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून कुळ कायद्यानंतर थोडंसं चांगलं सुरू होतं, ते सुद्धा आता त्यांनी काढून घेतलं आणि राखीव जागा ज्या मिळायला पाहिजे त्या सुद्धा दिलेल्या नाहीत. हे वाईट आहे, हे आपण भूमिका घेणं आवश्यक आहे. त्यामुळे हा प्रश्न शिक्षणाशी पण संबंधित आहे. राखीव जागा मुळातच काढून टाकलेल्या असल्यामुळं मराठा समाज, आदिवासी समाज, SC ST OBC सगळ्यांनी मिळून आता या सरकारच्या विरोधामध्ये लढणं आवश्यक आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे शिक्षण धोरण घालवण्यासाठी मराठा समाजासोबत सकट सगळ्या समाजाने आणि स्त्रियांनी एकत्र येणं आवश्यक आहे. त्यामुळे तो मुद्दा गैर लागू नये, ह्या मुद्द्याचाच एक भाग आहे, आपण लक्षात ठेवू. पुढे चला. किरण भोसले सरांचा प्रश्न आहे, शिक्षण धोरण ठरवण्यामध्ये शिक्षक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे जरुरीचे आहे असं वाटत नाही का?
नाही, म्हणजे आपण विद्यार्थी शिक्षण व्यवस्थेच्या बाबतीत तज्ञ आहेत असं समजू शकत नाही. आणि सगळेच प्राध्यापक शिक्षणाच्या बाबतीमध्ये किती तज्ञ असतात, किती अभ्यास असतात असा पण मुद्दा आहे. पण शिक्षणाच्या बाबतीमध्ये प्रयोगशील असलेले शिक्षक हे मार्गदर्शक होऊ शकतात, त्यांचा विचार घ्यायला पाहिजे. आणि खरं तर सगळ्यांच्या समोरच धोरण तयार करत असताना तुम्ही जरी तज्ञ माणसं नेमली शिक्षणाच्या क्षेत्रातली, म्हणजे काँग्रेसच्या सरकारनं ज्यावेळी शिक्षण धोरण केलं, आपण जरी काँग्रेसचं समर्थन करत नसलो तरी त्यांनी फार दिवे लावले असं काही मत नाही आपलं शिक्षणाच्या बाबतीमध्ये. त्यांनीच खरं तर खाजगी शाळांना यांना परवानगी दिली आणि व्यावसायिक शिक्षणाला त्यांनी वेगळं काढलं आणि मोफत शिक्षणापासून बाजूला गेले. पण तरी सुद्धा त्यांनी ज्यावेळी शिक्षण धोरण तयार केलं त्यावेळेला शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये तज्ञ असलेली माणसं, ज्यांनी त्यांच्यामध्ये संशोधन केलेलं आहे, ज्यांनी नवे शिक्षण व्यवस्था इस्टॅब्लिश केलेली आहेत, अशा माणसांना जास्त महत्व द्यायला पाहिजे. आणि ते झाल्यानंतर ते विद्यार्थी शिक्षक सगळ्यांच्या समोर चर्चेला मांडलं पाहिजे. तयार करताना नाही, पण निदान ते फायनल करायच्या अगोदर सगळ्याच जनतेला चर्चेसाठी मांडलं पाहिजे. तसं ते प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना जास्त महत्वाचं आहे, कारण प्राध्यापकाला ते जगणं जगायचं आहे. त्यामुळे धोरण तयार करताना नाही, पण धोरण फायनल व्हायच्या अगोदर एकदा तरी सगळ्या शिक्षकांना, सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्या जनतेला ते, जसं आपले कवी नारायण सुर्वे म्हणतात की जाहीरनामा आमचा कुठं तयार होतो, तर आमचा जाहीरनामा कारखान्यामध्ये, शेतामध्ये, जिथं माणसं काम करतात, जिथं माणसं घाम गाळतात, तिथून जाहीरनामा तयार व्हायला पाहिजे. तसं कुठलंही धोरण हे ती ज्यांच्या जीवनावर त्याचा परिणाम होणार आहे आणि ज्या समाजामध्ये त्याचं घडणं बिघडणं घडणार आहे त्या सगळ्या समाजाला त्याच्यामध्ये आपलं मत मांडता आलं पाहिजे. तसं ते शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सुद्धा मांडता आलं पाहिजे. त्यामुळे शिक्षकांचा तो हक्क शिक्षण धोरण फायनल होण्याच्या आधीचा यांनी नाकारलेला आहे आणि ते चुकीचं आहे आणि खरं तर त्याला महत्व द्यायला पाहिजे असं माझं मत. अजून एक प्रश्न आहे दीपक पिचड यांचा. शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृह नसणार का, असा त्यांचा प्रश्न आहे. एकूणच काही दिवस अजून असतील, म्हणजे हे शिक्षण धोरण साधारण 2030-35 पर्यंत पूर्ण अंमलात आलेलं असेल, त्यावेळी सगळं खाजगीकरण झालेलं असेल. जर आपण काहीच केलं नाही तर, आणि आपण जर ताकदीनं उभा राहू शकलो, आदिवासी पट्टा असेल, बिगर आदिवासी पट्टा असेल, बहुजन समाजातील सगळी माणसं जर या शिक्षण धोरणाच्या आणि या भाजपच्या विरोधात उभा राहू शकलो, तर मग आपण आश्रमशाळा वाढवण्यासाठी सुद्धा आपली ताकद वापरू शकतो. पण या धोरणामध्ये शासकीय आश्रमशाळांना महत्व नाही. त्यामुळं आम्ही हे करणार आहोत आणि हे सरकारच्या खर्चात केलं जाईल असं एकही वाक्य, वसतिगृहांच्या बद्दलचा उल्लेख आहे, मगाशी मी सांगितलं तसं आश्रमशाळांच्या बद्दलचा उल्लेख आहे, पण त्या कुणी चालवायच्या आणि ती जबाबदारी कोणाची याच्याबद्दलची स्पष्टता नाही. आणि एकंदरीत धोरण हे खाजगीकरणाकडे असल्यामुळं धर्मादाय संस्था, परोपकारी संस्था आणि परदेशी संस्था यांना जास्त महत्व असल्यामुळं खाजगीकरणाचा भार जास्त आहे, सरकारचा कमी आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अजून एक प्रश्न होता की समजा एखाद्या राज्याला नवीन शैक्षणिक धोरण राबवायचे नसेल तर त्याने तशी भूमिका घ्यावी का? घ्यायला पाहिजे, आपण आग्रह करायला लागलोय आता. म्हणजे महाराष्ट्र सरकारला या धोरण घडवण्यामध्ये काही विचारात घेतलं का? घेतलं नाही. केंद्र सरकारनं या देशातल्या कुठल्याही राज्याला विचारात घेतलेलं नाही. पश्चिम बंगालनं सांगितलं हे धोरण अस्पष्ट असल्यामुळे आम्ही अंमलबजावणी करणार नाही, क्लिअर भूमिका घेतली. दिल्ली सरकारनं क्लिअर भूमिका घेतली, हे धोरण आम्हाला मान्य नाही असं म्हणून त्याने मुद्दे काढले आणि सांगितले हे आम्हाला मान्य नाही. आंध्रच्या सरकारनं सांगितलं की हे जे त्रिभाषा सूत्र आहे हे आम्हाला मान्य नाही, त्यामुळे आम्ही या धोरणाची अंमलबजावणी करणार नाही. आणि संविधानानं राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्हींचे अखत्यारीत ठेवलेलं असल्यामुळं आपल्याला राज्यांचा हक्क त्याच्यामध्ये वापरता येतो, पण त्याला काही मर्यादा आहेत. म्हणजे आता राज्य सरकारनं सांगितलं युजीसीला की आम्ही नाही परीक्षा घेऊ शकत, पण युजीसीनं जबरदस्ती केली सरकारवर, स्टेट गव्हर्नमेंटवर, राज्य सरकारवर. तसं उच्च शिक्षणाच्या बाबतीमध्ये ते आपल्यावर जबरदस्ती करू शकतात. त्याला तोंड देण्यासाठी
ज्या ज्या राज्यांना ही शिक्षण धोरण मान्य नाही त्यांनी एकत्रित येऊन केंद्राच्या विरोधामध्ये लढा उभा करणं याला महत्व द्यायला पाहिजे. कारण दोन्ही क्षेत्रामध्ये शिक्षण आहे. कंकरंट लिस्टमध्ये असल्यामुळं राज्य आणि केंद्र दोन्हीच्या अखत्यारीमध्ये शिक्षण येतं. हे संविधानाने दिलेले जे गोष्ट आहे ते आपण समजून घ्यायला पाहिजे आणि लढ्याची दिशा ती असते. हा, एक ऑनलाईन शिक्षणावर प्रश्न होता संदीप मोकळ यांचा. सर, आता जे रोहित हा आहे संदीप मोकळकर. वाचा. सर, आता जे ऑनलाईन शिक्षण चालू आहे ते आपल्या मागासवर्गीय मुलांना घातक आहे का? कारण आपल्या मुलांना तसे फोन नाही तर शिक्षण घेतील कसे, असा प्रश्न आहे संदीप. खरं तर रोहित, आता तुम्ही एवढं काम केलंय त्याच्यामध्ये, जे कोणाकडे काय साधनं आहेत, उपकरणं आहेत, रेंज आहे नाही, त्या पोतीचे मोबाईल आहेत नाही, याच्यावर आपण आंदोलन केलेलं आहे. त्यामुळे आता वेगळी चर्चा करायची काही गरज आहे असं मला वाटत नाही. आपण मोकलना सांगायला पाहिजे की विद्रोही विद्यार्थ्याने घेतलेली भूमिका बघा की ऑनलाईन शिक्षणाला आमचा विरोध आहे. परीक्षा घेण्याच्या बाबतीमध्ये मात्र ज्यांच्याकडे ही साधनं नाहीत त्यांना विद्यापीठानं साधनं उपलब्ध करून दिली पाहिजेत, एक. आणि दोन, ज्यांना शक्य आहे त्यांनी कॉलेजमध्ये जाऊन ते प्रश्न पत्रिका सोडवण्याची मुभा दिली पाहिजे. म्हणजे तिन्ही प्रकारचं ऑनलाईन, सरकारनं मदत करून आणि प्रत्यक्ष जाऊन केंद्रावर पेपर देणं, ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन विद्यापीठाने केलं पाहिजे. हे परीक्षेच्या बाबतीतलं आपलं धोरण आपण घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय. आता तुम्ही ते विद्रोही विद्यार्थी म्हणून चर्चा करून निर्णय घ्यायला पाहिजे. अजून तुम्ही तो निर्णय घेतलेला नाही, तो घ्या असं माझं मत आहे. ठीक आहे सर. विद्रोहीकडूनच एक प्रश्न आहे. समजा एखाद्या राज्याला नवे शैक्षणिक धोरण राबवायचे नसेल तर त्याने तशी भूमिका घ्यावी का? घ्यायला पाहिजे. मगाशी मी त्याच्यावरच बोललो. संविधानानं आपल्याला तो हक्क दिलेला आहे आणि त्यामुळं आपण त्याची अंमलबजावणी केली पाहिजे आणि केंद्राला सांगितलं पाहिजे हे शिक्षण धोरण चुकीचं आहे आणि हे कुठंच लागू करू नका आणि आमच्या राज्यामध्ये आम्ही हिची अंमलबजावणी करणार नाही, असा क्लिअर स्टँड घेऊन त्यांच्या विरोधामध्ये लढायला उभा राहिलं पाहिजे. कारण धोरण हा शेवटी तसे दिशादर्शक असतं, तो काय कायदा नसतो आणि अशा प्रकारचे परत कायदे सरकारनं करूच नाहीत याच्या आधारावरचे. म्हणून आपण देश पातळीवरचं आंदोलन सुरू केलं पाहिजे. ज्या राज्यांना मान्य नाही त्या सगळ्या राज्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि त्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. किरण वेदाते यांचा प्रश्न आहे. संपूर्ण धोरणात स्कॉलरशिप हा शब्द फक्त 2च ठिकाणी दिसतो, मग स्कॉलरशिपची हमी हे नवे शिक्षण धोरण देईल का? नाही दिलेले, हमी दिलेली नाही. आणि आता जी स्कॉलरशिप देण्याचे जे निकष, अटी, हे जे सगळं आहे, आता मराठा क्रांती मोर्चानं सुद्धा लढून जे मिळवलं ते सुद्धा त्याने आता सगळं नाकारलेलं आहे या धोरणामध्ये. आता ह्या लोकांना कधी आपण समजून सांगू शकणार आहोत आणि कसं सांगणार आहोत याला पण महत्व आहे. पण स्कॉलरशिपसाठी त्यांनी एकच बोर्ड, विंडो सिस्टीम ज्याला म्हणायचं, सगळ्या देशातली स्कॉलरशिप एकाच पद्धतीने ते हाताळणार आहेत आणि ती कुठली स्कॉलरशिप याची स्पष्टता नाही. आता SC ST OBC साठी जी स्कॉलरशिप असते त्या स्कॉलरशिपचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळं आपण आतापर्यंत घेत आलेल्या स्कॉलरशिपचा आणि या धोरणाचा संबंध नाही, त्यांनी ते टाळलेला आहे. त्यामुळे किरणचं म्हणणं आहे ते बरोबर आहे, आपल्याला स्कॉलरशिप या धोरणाने मिळणार नाही असं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हा सर. किरण भोसले यांचा प्रश्न आहे. याबाबत शिक्षण प्राध्यापक व विद्यार्थी यांनी कसा लढा द्यावा? आपण आता लढ्याला सुरुवात केलेली आहे आणि राज्य पातळीवर भोसले सरांना माहित आहे की आपण एक समन्वय समिती उभा केलेली आहे आणि ही समन्वय समिती राज्य सरकारला आग्रह करणार आहे की तुम्ही या शिक्षण धोरणाच्या विरोधामध्ये ठराव करा विधानसभेमध्ये आणि केंद्राला सांगा की हे आम्ही लागू करणार नाही, असं आंदोलन आपण सुरू केलं पाहिजे. त्यासाठी विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. ज्यांना कळलेलं आहे, एखादा अज्ञानी माणूस जो शेतात रात्रंदिवस काम करतो त्याला हे लक्षात येणार नाही. एखाद्या वेळेस तो असं म्हणेल पण की माझा आणि शिक्षणाचा संबंध काय आहे, पण जे त्या प्रभावामध्ये आहे, ज्यांनी समजून घेतलेला आहे, ज्यांनी फुले शाहू आंबेडकर समजून घेतलेला आहे,
शिक्षणाचं महत्व समजून घेतलेलं आहे. असे विद्यार्थी आणि प्राध्यापक आणि शिक्षक, प्राथमिकचे, माध्यमिकचे, या सगळ्यांनी एकत्रित येऊन समाजाला सांगितलं पाहिजे की हे फार घातक आहे आणि सगळेजण मिळून हे बंद करूया चला. ही सांगायची जबाबदारी विद्यार्थी आणि शिक्षकांचीच सुरुवातीला, आणि नंतर मग शेतकरी आणि कामगारांची येते, असं माझं मत. नक्कीच सर. त्यानंतर विजय मांडके यांनी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे. संसदेत चर्चा झाली नाही तेव्हा विरोधी पक्षनेते अगर सदस्य काय करत होते? संसदेत चर्चेला मांडलेलंच नाही. मांडके साहेबांना सांगा की हे जे धोरण आहे ते लोकसभेमध्ये चर्चेला आणलेलं नाही. मंत्रिमंडळानं निर्णय घेऊन याची अंमलबजावणी सुरू केलेली आहे. त्यामुळं लोकसभेमधले विरोधी आणि सत्ताधारी दोघांना पण त्याच्यावर आपलं मत मांडता आलेलं नाही, कारण मांडल्याशिवाय त्याच्यावर चर्चा कशी करणार? शिक्षण धोरण मांडावं लागतं आणि ते मंत्र्यानं प्लेस केलं टेबलवर, हे डिक्लेअर करावं लागतं, त्याच वेळी त्याच्यावर चर्चा होऊ शकते. तोपर्यंत चर्चा होत नसते. त्यामुळे अधिकृतरित्या चर्चेला हे बिल आलेलं नाही. त्यामुळे विरोधकांनी सुद्धा त्याच्यावर काय भूमिका मांडलेली नाही. चर्चा झाली पाहिजे आणि संविधानाने दिलेल्या पद्धतीने चर्चा झाली पाहिजे, असा तर आपला आग्रह आहे. ठीक आहे सर. मला वाटतं प्रश्न आता संपलेले आहेत आपले. प्रकाश गायब झालेला दिसतोय. आहे मी. हा, म्हणजे मधीच तुटला होतास म्हणून. लाईट गेली. ठीक आहे, मग तुमच्या मनात काय, रोहितच्या किंवा प्रकाशच्या मनात काय प्रश्न असले तर विचारा. सर माझ्या एक मनात प्रश्न आहे की आत्ताच जर सध्या एक आपले अभिमत विद्यापीठ असतील किंवा त्याच प्रकारचे दुसरे विद्यापीठ आहेत, मग ते जर आत्ताच जर विद्यार्थ्यांची लूट करत असतील तर ही पुढे भयानक परिस्थिती कुठपर्यंत जाईल याचा काय अंदाज आहे? अंदाज कसला करतोस रोहित? त्याने अभिमत विद्यापीठच झाली पाहिजेत आणि ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी तिथं पैसे देऊन शिकवलं पाहिजे. उच्च शिक्षणाबद्दल आता आपण नंतर बोलूया म्हणून थांबलो, पण तू विषय काढलास म्हणून सांगतो की उच्च शिक्षणामध्ये विषय काय असावेत त्या कॉलेजने ठरवावं, फी किती घ्यावी त्या कॉलेजनं ठरवावं, विद्यार्थी कोण असावेत. म्हणजे तू जर म्हणालास की माझ्या गावाजवळ कॉलेज आहे तर मला ऍडमिशन मिळालं पाहिजे, मी पैसे देतो तुमचे, तर तुम्हाला घ्यायचं की नाही ते ठरवणार. मग त्यांनी जर असं ठरवलं की आमच्या जातीतल्या मुलांना घ्यायचं नाही, त्यांना ते स्वातंत्र्य आहे, आमच्या धर्माच्या मुलांना घ्यायचं नाही, त्यांना ते स्वातंत्र्य आहे. म्हणजे विद्यार्थी कोण असावेत, त्यांचे विषय काय असावेत, त्यांच्या डिग्र्या कधी दिल्या जाव्यात, त्या कशा असाव्यात, शिक्षक कोण असावेत, त्यांचे पगार किती असावेत, त्यांचं क्वालिफिकेशन काय असावं, हे सगळं ठरवण्याचा अधिकार आता स्वायत्त विद्यापीठांना त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे ती विद्यापीठं कशी लुटतील, आणि मग लुटतील म्हणजे आपण हा शब्दप्रयोग आता वापरतोय कारण अपेक्षा आहेत काही दिवसानंतर आपली सर्वसामान्य बहुजन समाजातली माणसं शिक्षणाचा नादच सोडतील आणि आहे तेच मनुस्मृतीचं जगणं जगायला लागतील, हीच तर त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे त्याने शिक्षणाचं खाजगीकरण आणि स्वायत्त शिक्षण, परदेशी संस्था बोलवायच्या आणि त्यांना इथं कॉलेजेस विद्यापीठ सुरू करायला लावायची. मग ते काय आमच्या शेतकऱ्यांना परवडणार आहे? म्हणजे शेतकऱ्यांच्या सहकारी साखर कारखान्यांनी धर्मादाय संस्था स्थापन करून जी कॉलेज सुरू केली तिथं आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येत नाही, त्यांची फी देता येत नाही. तो अनुभव तू पण घेतोयस. तर मग परदेशी विद्यापीठ जर आली आणि त्यांनी जर शिक्षण संस्था इथं सुरू केल्या आणि ते जर स्वायत्तपणे काम करायला लागले, किंवा पतंगराव कदम असतील किंवा डी.वाय. पाटील यांनी जे स्वायत्त विद्यापीठ आता सुरू केलेले आहे त्यांच्या फिया काय आहेत, त्या कोण देऊ शकतो, ह्याचा अनुभव आपण घेतलेला आहे महाराष्ट्रातल्या जनतेनं. त्यामुळं स्वायत्तचं खूळ हे बहुजन समाजाला उच्च शिक्षणापासून बाजूला ठेवण्यासाठीच आहे हे आपण लक्षात ठेवलं. तो त्यांचा डावपेच आहे, आपल्याला शिक्षण टाळण्यासाठीच आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नक्कीच. प्रकाश दादा, काय माझे मुद्दे कव्हर झाले. जर प्रश्न नसेल ठीक आहे, मग आपण बाकीच्या कार्यकर्त्यांच्या सोबत उच्च शिक्षणाबद्दल परत कधी बोलायचं किंवा नाही बोलायचं आपण ठरवूया. हो चालेल. बंद करा थोड्या वेळ. आपण उद्या जी
आपण जी व्याख्यानमाला सुरू केली आहे त्याचा उद्या सकाळी 7 वाजता प्राध्यापक अनिल कुरे सर आपल्यासोबत असतील. विषय हाच असेल आणि शिक्षण धोरण समजून घेण्याचा. आणि त्याच्यानंतर 13 तारखेला श्रीकांत काळोखे सर असतील आपल्यासोबत. रोहित सर आपण आभार माना आणि सुरू करू. आभार माना आपण. आज नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल गुरव सरांनी जे मार्गदर्शन केलं हे खरोखर एक वेगळ्या प्रकारची जी शैक्षणिक पद्धत जी आहे ती महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा सरकार प्रयत्न करते म्हणण्यापेक्षा ती पारच पडलेला आहे. आणि जर शिक्षण जर चालू झालं तर उद्या बहुजनांचं शिक्षण आणि कष्टकऱ्यांचं शिक्षण हे थांबणार हे नक्की आहे. मग अशा पद्धतीनं आपण जे व्याख्यानमाला असेल याच्या माध्यमातून जी जनजागृती करतो ती खरोखरच विद्यार्थ्यांना लढ्यासाठी प्रेरणादायी ठरेल. त्याचबरोबर जे काही प्राध्यापक असतील, जी काही जनता असतील यांना एक प्रेरणा ठरेल ही मी मनामध्ये एक इच्छा धरतो. आणि कॉम्रेड गुरव सरांचं आभार मानतो की त्यांनी आपला अमूल्य वेळ या लढ्यासाठी दिलात. धन्यवाद. सर्वांचं धन्यवाद. सर्वांना विद्रोही सलाम. आजचं व्याख्यान या ठिकाणी संपलं असं जाहीर करतो.